संगीत विभागाचे प्राध्यापक प्रवीण आळशी सर यांना विनंती करतो की त्यांनी पाहुण्यांचा परिचय द्यावा. अतिशय थोडक्यात गोखले मॅडमचा परिचय देतो आम्ही. बरेच मुद्दे आहेत, अतिशय विद्वान अशी व्यक्ती आज आपल्याला लाभलेली आहे, परंतु वेळेच्या अभावामुळे एक दोन गोष्टी फक्त मी त्यांच्या सांगणार आहे. त्यांचा या विषयावर त्यांचा रिसर्च सुरू आहे. त्याच्यामध्ये व्हाईस कल्चरचा सुद्धा आहे. मिनिस्ट्री ऑफ कल्चर दोन वर्षांचे कार्यक्रम सुरू आहे. मॅडम PhD आहे. PhDला त्यांचा विषय होता योगा फॉर व्हॉइस कल्चर. म्युझिक थेरपी सुद्धा करतात ते. बऱ्याच रोगांवर संगीताचा काय रोग बरे होण्याकरता संगीताचा काय उपयोग होतो हे सुद्धा मॅडमचं त्याच्यामध्ये सुद्धा हातखंड आहे. बरीच पुस्तकं आहेत. मला वाटते परिचय मी इथे संपवतो आणि यानंतर मॅडमच्या पुढच्या व्याख्यानातूनच आपल्याला त्यांचा चांगला असा परिचय होईल असा हे करतो. आणि मॅडम धन्यवाद सर. थोडक्यात सांगितलं असतं तरी बरोबर मोजकं सांगितलं, त्याच्यामुळे तेच आवश्यक आहे. कारण नेहमीच असं असतं की वेळ कमी आणि सांगायचं खूप असतं, त्यामुळे आपल्याला मोजकं सांगता येणं हेच तर खरी त्याच्यातली खूबी आहे. आणि जे काही आपण सांगतोय ते प्रभावीपणे सांगता येणं म्हणजेच व्हॉइस कल्चर. जे काही सांगतोय, जे काही गातोय, तुम्ही 2 मिनिटाचं गाणं गा, एक अर्ध्या मिनिटाचा श्लोक गा, 1.5 तासाचं व्याख्यान द्या, 3 तासाचं वर्कशॉप घ्या, काहीही करा, पण जे कराल ते प्रभावीपणे करता येणं म्हणजे यू हॅव टू कल्चर युअर व्हॉइस. इथे मराठी सगळ्यांनाच कळत आहे ना, आणि थोडं बहुत मी इंग्लिश वापरलं तर तेही कळत आहे ना. नाही कळलं तर विचारा. कारण माझला सहज मी बरेच इंग्लिश शब्द वापरते हल्लीच्या मुंबईच्या पद्धतीत, त्याच्यामुळे ते येतील एखाद वेळेला. तर व्हॉइस कल्चर म्हणजे काय ते आपण आधी बघूयात. सर, हे सुरुवातीला आमच्या सेंटरचं नाव आहे संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग. पुढे हे पुस्तक आहे माझं. ह्याच्या मी काही कॉपीज आणली आहेत, म्हणजे संस्थांना कॉलेजेसमध्ये जर त्यांच्या संगीत विभागासाठी कॉपी हवी असेल याची व्हॉइस कल्चरच्या पुस्तकाची, तर ती मी आणलेली आहे द्यायला, तर मला जरूर सांगा. आणि त्याच्यात त्याला धरून ह्या दोन, एक ऑडिओ आणि एक व्हिडिओ आहे. आणि शिवाय माझा रिसर्च चालू आहे, ते मात्र अजून पुस्तक रूपात काही आलेलं नाही आहे, पण नक्कीच जरूर लवकरच ते येईल 5-6 महिन्यात पुस्तक रूपात. तर योग, आपला विषय आहे योग, प्राणायाम आणि व्हॉइस कल्चर. तर आधी योग म्हणजे काय आपण बघूयात. समत्वम योग उच्यते. भगवद्गीतेत ह्या 2 फार सुंदर व्याख्या सांगितलेल्या आहेत. समत्वम योग उच्यते आणि योग कर्मसु कौशलम. समत्व म्हणजे बॅलन्स ऑफ आउटर अँड इनर, बहिरंगी अंतरंगी. म्हणजे मी जिथे आहे, मला जे करायचं आहे, ज्या लाईनीवर मी उभी आहे, त्याच्या एक बाजू असते आणि एक आतली बाजू असते, तर दोन्ही बाजूचा बॅलन्स ठेवता येणं त्याला समत्वम. कुठलंही म्हणजे आपण गाणं सादर करतोय, तर मी सादरीकरणाचं बहिरंग म्हणजे तुम्ही श्रोतेगण आणि माझा अंतरंग, मला पण आनंद मिळाला पाहिजे. फक्त तुम्हाला मिळाला आणि मला नाही मिळाला, किंवा मला मिळाला आणि तुम्हाला नाही मिळाला, तर ते समत्व नाही झालं, इम्बॅलन्स झाला तो. तर आपल्याला बॅलन्स करायचा आहे. सारखं अगदी सुंदर, म्हणजे जेव्हा सारखं होतं तेव्हा ते सुंदर होतं. म्हणून सत्यशिव सुंदरकडे जाण्याची जो मार्ग आहे तो समत्वाचा मार्ग आहे. बरोबर सुवर्ण मध्य आपल्याला साधता आला पाहिजे, ते समत्वम योग उच्यते. आणि योग हा कर्मसु कौशलम. कर्म जे कराल ते अतिशय कुशलतेने, इट इज आर्ट ऑफ लिव्हिंग. लिव्हिंग इज अ आर्ट. त्याच्यामुळे आणि ह्या ज्या व्याख्या आहेत ना,
ह्या सार्वभौमिक, सार्वकालिक, सार्वत्रिक तुम्ही म्हणाल त्या विषयाला ह्या व्याख्या लागू पडतात. म्हणूनच तो योग. योग कशाचा? सगळ्या विषयांचा सुद्धा तो योग आहे. म्हणजे असं नाही आहे की ह्या विषयाला त्या उपयोगी आहेत, म्हणजे स्पिरिच्युअलिटीसाठी, अध्यात्मासाठी उपयोगी, आणि मला जर संसारी जीवन जगायचं आहे तर नाही उपयोगी, असं कसं असेल? मग तो योग कसा? योग असेल तर तो सगळीकडे होलिस्टिक, सगळीकडे होल वर्ल्ड, हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर, एवढ्या लेव्हलला जेव्हा तो उपयोगी पडेल, चराचराला तो उपयोगी पडेल, तेव्हाच तो योग झाला. त्यामुळे अर्थातच तो संगीताला सुद्धा उपयोगी पडणार आहे. योग कर्मसु कौशलम. आणि अजून एक पतंजलींची व्याख्या, खूप प्रसिद्ध व्याख्या आहे योगाची. योग चित्तवृत्ती निरोध, म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. म्हणजे आपल्याला माहिती आहे बॉडी, माइंड अँड सोल, शरीर, मन आणि जीवात्मा, आत्मा, याच्यात मन मध्यावर आहे. मनाचा परिणाम शरीरावरही होत असतो आणि मनाचा परिणाम आत्म्यावरही होत असतो. बरोबर तो जो मध्य आहे त्याला चित्त म्हटलेलं आहे. खूप मोठी व्याख्या आहे ती, आपण डिटेलमध्ये नाही जायचं आहे, पण ते मन, तर त्या चित्ताच्या वृत्तींचा, वृत्ती म्हणजे व्हायब्रेशन्स आहेत. आजच्या भाषेत आपण जे साऊंड व्हायब्रेशन्स वगैरे म्हणतो ना, आपण ग्राफ बघतो, त्या सगळ्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत, नाद ब्रह्म, ते सगळं, द होल वर्ल्ड इज व्हायब्रेशन्स. तर हा जो त्याच्यातला व्हायब्रेशनचा पार्ट आहे मनाच्या लेव्हलचा, तर मन जेव्हा शांत होईल, स्थिर होईल, ते प्रशांत असं मन होईल, तेव्हा आपोआपच शरीर आणि मन सुद्धा प्रशांत होईल आणि आपला विस्तार, एक्सपान्शन ऑफ कॉन्शियसनेस खूप सहज होतो. म्हणजे माझ्या अंतरंगात जे घडेल तेच बहिरंगात घडेल, जे बहिरंगात घडेल तेच अंतरंगात घडेल, एवढं त्याचा प्रतिध्वनीसारखं, मिरर इफेक्टसारखं सगळीकडे त्याचा परिणाम होतो. म्हणून चित्तवृत्ती निरोध हा खूप मोठी व्याख्या आहे आणि मी सांगितली एवढ्यापुरती मर्यादित नाही आहे, पण आपण पुढे जाऊ. आणि मग प्राणायाम म्हणजे काय ते बघूया. आधी त्या शब्दांचे अर्थ. द वर्ड प्राणायाम इज मेड ऑफ 2 words, प्राण आणि आयाम. तर प्राण म्हणजे द लाईफ फोर्स एनर्जी, ऊर्जा, प्राणशक्ती, जी शिवशक्तीतली शक्ती आहे, ती शक्ती, ज्या शक्तीमुळे, ज्या ऊर्जेमुळे, ज्या एनर्जीमुळे आपण काहीही करतो किंवा नाही करत, हे जे सार्वत्रिक त्या शक्तीचं, म्हणजे लेटंट ही आहे ती शक्ती आणि पोटेन्शियल पण शक्ती आहे. स्टॅटिक पण एनर्जी आहे आणि कायनेटिक पण एनर्जी आहे. म्हणजे चल पण आहे आणि अचल पण आहे. एनर्जी सगळीकडे आहे. दगडात पण एनर्जी आहे आणि माणसात पण एनर्जी आहे. ती एनर्जी सगळीकडे आहे, चराचरात आहे. तर ते सगळं म्हणजे प्राण. आणि त्या प्राणाचा आयाम, कंट्रोलिंग ऑफ द प्राण. कुठला प्राण? आता आपण हे माणसांना सांगितलेलं आहे ना, आणि माणूसच, आपणच एक असं फ्री विल, आपण काहीतरी करायचं ठरवलं, बुद्धिजीवी प्राणी आहे माणूस हा. आपण काहीतरी ठरवलं तर आपण त्याप्रमाणे करू शकतो, प्राणी नाही करू शकत. त्यामुळे मनुष्य देहाला, मनुष्यासाठी हे वाक्य आहे की आपण आयाम करू शकतो, आपण कंट्रोलिंग करू शकतो, आपण म्हणू शकतो हे मला हवं, हे मला नको, आणि त्याप्रमाणे आपण कृती करू शकतो. तर तो आयाम कसा करायचा? प्राण आयाम, रेग्युलेशन ऑफ बॅलन्सिंग. तर युजली काय असतं, आपण श्वासाच्या कंट्रोलमध्ये असतो, आपण प्राणाच्या कंट्रोलमध्ये असतो. वी आर नॉट द मास्टर्स. तो प्राण म्हणेल तसं आपण चालतो. म्हणजे आता तिकडे बाहेर आवाज आला, आता आपल्या चित्तवृत्ती लागलीच खळखळ खळखळ जाग्या व्हायला लागतात, आपलं मन अस्थिर व्हायला लागतं. का? बाहेर काहीतरी चलबिचल झाली. म्हणजे कंट्रोल कोणाने घेतला? त्या प्राणाने घेतला ना कंट्रोल. बाहेर काहीतरी प्राण चलबिचल झाला तर माझ्या मनातला प्राणी चलबिचल झाला. म्हणजे कंट्रोल कुठे गेला? त्या प्राणाकडे कंट्रोल गेला. इथे आपण काय करायचं आहे? वी हॅव टू मास्टर इट, की नाही मी मास्टर आहे त्याची. बाहेर काही होऊ देत, मी स्थिर आहे, माझ्या वृत्तीत बदल घडणार नाही, बाहेर काहीही होऊ देत. तर हे आपल्याला तो निरोध करता येणं, आपल्या हातात लगाम ठेवणं, याचसाठी प्राणायाम करायचं आहे. आणि योगामध्ये एक सुंदर व्याख्या आहे, चले वाते. कशासाठी प्राणायाम करायचा? तर चले वाते चले चित्तम, निश्चले निश्चलम भवेत.
जसा वात चालतो म्हणजे प्राण, इथे प्राण. तर आपल्याला श्वास कळतो ना, तर आपण डायरेक्ट काही एनर्जी लेवलचा ॲब्स्ट्रॅक्ट लेवलचा प्राण कसा कंट्रोलमध्ये ठेवणार, तर आपल्याला श्वास कळतो म्हणून आपण तो श्वासातून कंट्रोल करणार आहोत. शिकणार आहोत. पहिली पायरी कुठली, तर श्वासाची. मग श्वासातून आपण पुढे जाणार आहोत, तर त्याला प्राण म्हणायचं. तर वात जसा चालतो तसं आपलं चित्त चालतं. तर त्या वातालाच जर आपण कंट्रोलमध्ये ठेवलं तर आपल्याला आपलं चित्तसुद्धा आपोआप कंट्रोलमध्ये राहील. म्हणून प्राणायामाचं एवढं योगामध्ये किंवा कशातही प्राणायामाचं महत्त्व कशासाठी, तर आपल्याला शेवटी मनच स्थिर ठेवायचं आहे, मनच शांत ठेवायचं आहे. आपल्या ताब्यात मन हवं ना, की मनाच्या ताब्यात भावनेच्या ताब्यात मी आहे असं न होता माझ्या ताब्यात भावना हव्यात, माझ्या ताब्यात मन हवं. तर त्याच्यासाठी हे आहे. पुढे आणि मग हे कळण्यासाठी आपण आपला पुढला आहे हे सगळं आपण आता वापरणार आहोत कशासाठी, तर व्हॉइस कल्चरसाठी. कल्चरिंग म्हणजे आता सरांनी सांगितलं, इव्हन मणेरीकर सरांनी सांगितलं, ओक सरांनी सांगितलं असं, कल्चरिंग म्हणजे काहीतरी आपल्या बदल घडवणं, कल्चर करणं, कुठेतरी खालच्या लेव्हलहून वरच्या लेव्हलला जाणं म्हणजे कल्चर करणं, इम्प्रूव्हमेंट. तर हे कल्चर आपल्याला करता येऊ शकतो. आवाज हा एक त्याच्या मागची भावना आहे. नाही तर युजली काय आपण म्हणतो की जन्माला आलो आहे तसाच आवाज आहे आपला, तर ह्याच्यात कसा मी बदल घडवू शकेन, तर असं नसतं. आपल्याला आता माहिती आहे की ब्युटी पार्लर्स हल्ली किती भरलेली असतात, पुरुषांची आणि स्त्रियांची दोन्ही ब्युटी पार्लर्स भरपूर भरलेली असतात. एकेकाळी 50 वर्षापूर्वी कशाला 30 वर्षापूर्वीपर्यंत अशी कल्पना होती की आपण जे काही शरीराचा बांधा घेऊन आलेलो आहोत तो काही आपण बदलू शकत नाही. पण आज आपण ब्युटी पार्लर्समध्ये जिम्स भरलेली असतात. आपण आपला बांधा, आपली कांती, आपल्या सगळ्या ह्याच्यावर आपण परिणाम करू शकतो की नाही, ते बदलू शकतो की नाही. हल्लीच्या आपण सिनेमे बघितले तरी आपल्याला लक्षात येईल की पूर्वीची तरुण मुलं, ब्लॅक अँड व्हाईटवाल्या युगातली तरुण मुलं आणि आताची तरुण मुलं किती यंग दिसतात. पूर्वीची 40ची माणसं आणि आताची 40ची माणसं किती फरक आहे. आता ती जास्त यंग दिसतात. म्हणजे दिसण्यात एवढ्या वर्षात 20-30 वर्षात बदल घडला. मला आठवतं की आमच्या लहानपणी ब्युटी पार्लरमध्ये जाणं म्हणजे ब्युटी पार्लरमध्ये जाते असं होतं. म्हणजे माझी आई जर अशी गेली असती ब्युटी पार्लरमध्ये तर ती एक बोलण्याचा विषय झाली असती. पण सुदैवाने आमच्या काळापर्यंत ते बदललं आणि लोकांना पटलं की नाही आपण बदलू शकतो, चांगलं करतोय आपण काहीतरी, आहे त्याच्यापेक्षा सुंदर असायला काय हरकत आहे. आणि शेवटी हा जन्मच अशासाठी आहे, कशासाठी, तर काहीतरी विकसित करण्यासाठी जन्म आहे. तर मी माझा देह विकसित करू शकते, तसा मी माझा आवाजही विकसित करू शकते. आहे त्याच्यापेक्षा मी माझा आवाज पुढल्या पायरीला नेऊ शकते. हा व्हॉइस कल्चरचा बेसिक कन्सेप्ट आहे. मग त्याच्यात असाही मुद्दा आहे की काय विकसित करता येऊ शकतं आणि काय नाही विकसित करता येऊ शकत. जसं आपण म्हणतो की बेडूक फुगून फुगून बैल नाही होऊ शकत, हे सत्य आहे ना. कसा तो बैल कसा म्हणा, कितीही फुगला तरी तो बैल नाही होऊ शकत. मग तो किती तो सुंदर बेडूक होऊ शकतो, सुदृढ आहे त्याच्यापेक्षा जास्त सुदृढ बेडूक होऊ शकतो. मग आता व्हॉइसमधले, आवाजामधले, वाणीमधले कुठले मुद्दे आहेत की जे आपण बदलू शकतो ते आपण बघूयात. तर बेसिक कन्सेप्ट ऑफ साऊंड, आणि साऊंड म्हणजे चराचरातला साऊंड, वाणी म्हणजे चराचरातली वाणी फक्त, आणि हे ते गळ्याला सुद्धा लागू पडतंच अर्थातच आपल्या. तर पिच म्हणजे एक फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक जो आवाज आहे त्याला एक फ्रिक्वेन्सी आहे. मग ती आपल्याला ऐकू येण्याच्या कक्षेतली फ्रिक्वेन्सी असेल किंवा ऐकू येण्याच्या बाहेरच्या कक्षेतली फ्रिक्वेन्सी असेल. आपल्याला माहिती आहे कुत्र्यांना वगैरे जास्त प्रखर आवाजसुद्धा किंवा जास्त इन्फ्रा लेव्हलचे आवाजसुद्धा ऐकू येतात, किंवा वटवाघुळांना खूप हाय फ्रिक्वेन्सी साऊंड्स ऐकू येतात जे आपल्याला नाही ऐकू येत. त्यामुळे प्रत्येकाची क्षमता वेगळी असते. पण ते जे काही ती पिच लेव्हल आहे
इथे गाणारे लोक असल्यामुळे मला वेगळं पिच किंवा स्वर कुठला हे वेगळं सांगायची गरज नाही, नाही तर तेही सांगायला लागतं. तर वेगळ्या वेगळ्या पिच हा एक कन्सेप्ट आहे, ते वेवलेंथवर अवलंबून. मग व्हॉल्यूम म्हणजे लाऊड, लहान, त्याच्यातली एनर्जी लेवल. आपण जेव्हा बोलतो, जेव्हा तो नाद फुटतो, जेव्हा व्यक्त होतो तो नाद, तेव्हाची त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो. मग टेम्पो म्हणजे स्पीड आहे त्या व्हॉल्यूमला, काय त्यात जो काही शब्द उच्चारला जातो आहे, अक्षर उच्चारलं जातं आहे, ते हळू उच्चारलं जात आहे का फास्ट उच्चारलं जात आहे, 2 अक्षरांच्या मध्ये किती अंतर आहे, हा सगळा स्पीडचा प्रश्न झाला. टेम्पो, व्हेलॉसिटी, स्पीड, ती वेगवेगळी नावं आहेत त्याला. सायन्सने त्याला एक म्हटलं आहे, गाणारे एक म्हणतात, प्रत्येकजण वेगवेगळं नामकरण करतं त्याला. कन्सेप्ट तोच आहे. टिंबर, टिंबर म्हणजे सेल्फ इंड्युस्ड कॉम्बिनेशन टोन्स. आपल्याला माहिती आहे की स्वयंभू असा एक सिंगल नाद, फक्त सायरनचा आवाज किंवा ट्युनिंग फोकचा आवाज, हे 2च आवाज असे आहेत की जे सिंगल फ्रिक्वेन्सीला चालू शकतात. किंवा आपण रेडिओवर जो लागतो ना, रेडिओ पूर्वीच्या काळी लागायचा, हल्ली नाही, ऐकूच येत नाही, कारण 24 तास रेडिओ चालू असतो. नाहीतर सुरुवातीला रेडिओ 6 वाजता चालू व्हायचा, त्याच्या आधी आपण जर लावला 2 मिनटं आधी, तर असा एक आवाज ऐकू यायचा, दॅट इज साईन वेव्ह. की तो एक सिंगल वेव आहे, सिंगल फ्रिक्वेन्सी आहे तिथे, बाकी कुठल्या नाही आहेत. पण नाहीतर सगळे जे स्वयंभू नाद असतात, जे स्फोट होतो नादाचा, स्फोटवाद म्हणून एक फार सुंदर वाद आहे आपल्या भारतीय शास्त्रांमध्ये. त्याचा अभ्यास केला तर आपल्याला स्वयंभू नादांची खूप छान माहिती होईल. तर हे सगळे जे स्वयंभू नाद असतात, आपल्या गळ्यातून निघणारा सुद्धा, तो त्याच्या बरोबर अनेकविध नाद बरोबर घेऊन येतो. आणि प्रत्येकाचं म्हणजे आता माझा आवाज, माझ्या शरीराचा बांधा, माझ्या हाडांची डेन्सिटी, माझी उंची, माझी प्रकृती, माझं पोट भरलेलं आहे की रिकामं आहे, म्हणजे वायू किती आहे माझ्या शरीरात, स्पेस किती आहे, ह्या सगळ्यावर मी काय बोलते, कसं बोलते ते अवलंबून राहील. त्याच्या तो जो नाद आहे. पण तरीसुद्धा असं लक्षात येईल की जाऊ दे, ते आपण नंतर बघू. तर त्याला म्हणजे ज्याच्यामुळे ही मंजिरी बोलतेय, ती प्रीती बोलतेय, हे वेगळं कळतं आपल्याला की हे ओरडणं आहे, हे गाढवाचं ओरडणं आहे, हे आहे, हे घोड्याचं आहे, हे कुत्र्याचं आहे. हे जे नाद वेगळे येतात, ज्याच्यामुळे आपल्याला वेगळं कळतं, तो त्याला टिंबर, क्वालिटी ऑफ व्हॉइस. मग डायरेक्शन आहे काही, म्हणजे फोकस आहे. जो काही नाद आहे, आपण म्हटलं ना टेम्पो, व्हेलॉसिटी, त्याला गती आहे, बरोबर आहे. म्हणजे ती गती कुठल्या तरी डायरेक्शनने जायला पाहिजे. म्हणजे मी एक असा खडा पाण्यात टाकला वरून आणि मी खडा असा टाकला, तर त्याच्या फ्रिक्वेन्सीज वेगवेगळ्या ठिकाणी जाणार की नाही. म्हणजे आता मी माईकमध्ये असं बोलले तर त्याची डायरेक्शन बरोबर असल्यामुळे व्हॉल्यूम वाढला बघा. तर मी असं जर बोलले, हा आता माझा आवाज आहे ना, एक्सटेंडेड आवाज आहे हा, हे मी असं केलं तर त्याचा हे बदललं. त्यामुळे डायरेक्शनवर खूपसं अवलंबून राहतं. म्हणजे बरेच वेळेला असं लक्षात आलं की आपण फक्त डायरेक्शन बदलल्याने फरक पडतो, फक्त डायरेक्शन. तर फोकसिंग अशी वेगवेगळी त्याला नामकरणं आहेत. पुढे घे. तर पिच इज कंट्रोल्ड बाय लेंथ, डेन्सिटी, टेन्शन ऑफ द, इथे आपला व्हॉइसबद्दल बोलतोय म्हणून व्होकल कॉर्ड्सच्या, आता सरांनी सांगितलं, ओक सरांनी. लाऊडनेस इज कंट्रोल्ड बाय प्रेशर, म्हणजे आपलं लंग प्रेशर जे आहे, जो तात्कालिक लाऊडनेस आहे, म्हणजे आत्ता मी बोलते तो लाऊडनेस. एक जनरल एनर्जी लेव्हल असते आपली, व्यक्तीची वेगळी एनर्जी लेव्हल असते. त्या एनर्जी लेव्हलबद्दल मी नाही बोलत आहे. आपण जो व्हॉल्यूममध्ये फ्लक्च्युएशन्स करू शकतो, जो पोचतो व्हॉल्यूम, त्या लाऊडनेसबद्दल मी बोलते. शक्तीबद्दल नाही बोलत आहे, तर लाऊडनेसबद्दल, व्हॉल्यूमबद्दल, दोन्ही फरक आहे ना. तर हा जो लंग प्रेशर आहे आपलं, जे श्वास किती घेतोय, कसा सोडतोय, आपलं मसल टोन आहे, किती धरू शकतोय. म्हणजे आपण वीट उचलतो, मी 50 किलोचं गॅसचा सिलेंडर असतो आपण, तो असा उचलून आपण इथे ठेवतो. म्हणजे
प्रेशरच येते ना, ब्रेथ प्रेशरच येते, तो फोर्स आहे मी वापरलेला. पण मी हा फोर्स किती वेळ टिकवू शकते, किती वेळ धरून ठेवू शकते, तो एक मुद्दा वेगळा आहे त्याच्यातला. तर त्या लंग प्रेशरवर तो व्हॉल्यूम अवलंबून राहतो. टेम्पो कशावर अवलंबून राहील, तर कंट्रोल बाय मोटर ऑर्गन्स, फ्लेक्सिबिलिटी अँड मसल टोन. हा जो टेम्पो आहे, स्पीड आहे, की जेवढा मसल टोन चांगला असेल आपला आणि जेवढी फ्लेक्सिबिलिटी आपल्या शरीराची चांगली असेल, आणि इथे पुढे जाऊन मनाची सुद्धा, म्हणजे जेवढं आपलं मन रिजिड असेल, शरीर रिजिड असेल, तेवढा टेम्पोवर परिणाम होतो. म्हणून तर आपण बघतो ना की एका वयानंतर 70-75 नंतर लोकांना फास्ट म्हणता येत नाही असं होतं. जे आधीपर्यंत अगदी तालासुरात फटाफट फटाफट म्हणत होते ते हळूहळू, कारण त्यांचा मसल टोन एकदम कमी होऊन जातो. कळताय कानाला की आपल्याला म्हणता येत नाही, आपल्याला सम गाठता येत नाही, कळताय, पण शेवटी शरीर वळलं पण पाहिजे ना त्याप्रमाणे. तर मसल टोनवर बरंच अवलंबून असतं. फ्लेक्सिबिलिटी, टिंबर कशावर अवलंबून असतो मी मगाशी सांगितलं. हा जो आपला शेप आहे सगळा, तोंडाचाही शेप, म्हणजे मी अक्षरं बोलते तर तोंडाचा शेप, जिभेचा शेप, म्हणून तर दात काढून नंतर बसवल्यानंतर कवळी बसवतात तेव्हा आवाज वेगळा येतो बघा. सगळ्यांना हा अनुभव असेल, काहीतरी वेगळं येतं. तर खरं तर तेव्हा पुन्हा एकदा तोंडाचा आकार बदललाय ना, त्यामुळे पुन्हा एकदा क ख ग घ ग म्हणायला शिकलं पाहिजे नव्याने. तर आता जिभेची प्लेसमेंट वेगळी असणार आहे, कारण आता जाडी बदलली ना इथली, मूर्धा ज्याला म्हणतात, हां, किंवा ताळू, ह्याचं जे डिस्टन्स आहे जिभेपासूनचं ते डिस्टन्स बदललं, त्यामुळे पुन्हा एकदा ते शिकायला पाहिजे. आणि मसल टोन, त्याचा टिंबर क्वालिटी बदलणार आवाजाची. आणि डायरेक्शन आपण मनाने डायरेक्शन बदलू शकतो. मनाने, मन सगळ्यात प्रभावी आहे डायरेक्शन बदलायला. म्हणजे म्हणून कॉन्फिडंट लोक असतात, त्यांचा आवाज एकदम पोचतो, त्यांचं म्हणणं लोकांपर्यंत पोचतं. मग ते डोळे मिटूनही म्हणत असतील, ते खाली बघूनही म्हणत असतील, पण त्यांची जी कॉन्फिडन्स लेवल असते ती एवढी जबरदस्त असते की त्यांचं पोचतंच, ती डायरेक्शन तिथे जाते. म्हणजे त्यांचं तर टार्गेट पक्क ठरलेलं आहे. त्यांचा जो बाण सुटतो इथून तो परफेक्ट ज्याला हवा तिथे त्यालाच लागतो बरोबर, एवढं त्यांचं परफेक्ट विल असतं, एवढी कॉन्फिडन्स लेवल असते त्यांची. तर ते विल, डायरेक्शन इज डिपेंडंट ऑन विल. आणि आता ह्याच्यातलं काय काय बदलता येतं ते बघूया पुढे. तर आता पिच जे आहे त्याच्यातलं महत्त्वाचं सांगते. हॅबिच्युअल पिच मे नॉट बी द राईट पिच. दुर्दैवाने हे असं समजलं जातं की जी हॅबिच्युअल पिच आहे, म्हणजे मला सहज आता ओक सरांनी जे सांगितलं की आपला खाली किती आवाज जातोय आणि वर किती आवाज जातोय त्याप्रमाणे षड्ज ठरवायचा, तर तसं नाही आहे. षड्ज गळ्याच्या आपल्या व्होकल कॉर्ड्सच्या लेंथवर ठरलेला आहे षड्ज. आता माझी प्रकृती कशी आहे, माझी मनस्थिती कशी आहे, माझे विचार कसे आहेत, म्हणजे माझा स्वभाव कसा आहे, याच्यावर माझं हॅबिच्युअल मी खालच्या स्वरात बोलते का गाते का वरच्या स्वरात गाते हे अवलंबून राहील. मला किती खालचे येतील स्वर म्हणता आणि किती वरचे स्वर म्हणता येतील हे त्याच्यावर अवलंबून राहील. त्यामुळे दॅट मे नॉट बी द राईट पिच. आणि बऱ्याच वेळेला ती राईट पिच नसते, कारण जर ती राईट पिच असेल तर ती प्रभावीच असली पाहिजे. आणि मी स्वतः ह्याच्यातून गेले, माझा जो सगळा रिसर्च झाला आहे तो मी असंख्य चुका माझ्या बोलण्यात गाण्यात करत गेले आणि मी स्वतःला हे प्रश्न विचारले की माझं गाणं का पोचत नाही आहे. मी टेक्निकली परफेक्ट म्हणते, मी एखादा राग असेल, लाईट म्युझिकचा एखादा हे म्हणत असेल, सुरात नाही चुकत आहे, कशात नाही चुकत आहे, पण मी म्हटलेलं मला दिसतंय की समोर पोचत नाही आहे ते. त्यावेळेला लोक ऐकतात, त्यांना आवडतं, पण पुढे काय, त्याच्या पुढे एकही पाऊल पुढे जात नाही आहे. असं कसं घडतंय, काय घडतंय. मग असं शिकता शिकता असं लक्षात आलं की हां, आपण वेगळ्या पिचमध्ये हे म्हटलं तर ते जास्त लोकांना पटतंय. कारण मला खूप लहानपणापासून माझं बोलणं, माझं गाणं रेकॉर्ड करून माझं मी पुन्हा ऐकायची सवय होती
की अरे आपलं ह्या वेळेला गाणं झालं ना ते खूप छान झालं, लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं, आणि त्या अमक्या वेळेचं माझं गाणं झालं ना ते नाही लोकांना आवडलं. तथाकथित मी सारखंच म्हणत होते. मग काय फरक केला मी, तर स्लाईड एखाद्या पट्टीचा फरक केलेला असतो, अर्ध्या पट्टीचा फरक केलेला असतो, आणि त्याने फरक पडतो. म्हटलं बापरे, हा पट्टीचा बराच फरक पडतोय पट्टीचा. मग तो विचार झाला, मग त्या व्होकल कॉर्डची लेंथ काय वगैरे वगैरे त्याच्यावरचा अभ्यास आणि रिसर्च केला. तेव्हा या निष्कर्षापर्यंत मी आले, आणि माझी मी पट्टी अशी बदलली जाणीवपूर्वक. मी बोलताना मला हे खरंच सांगावंसं वाटतं आहे, थोडंसं मोठं आहे सांगायला, तरी मला सांगावंसं वाटतं आहे की किती हे महत्त्वाचं आहे. मी आज तुमच्यापुढे जी इथे बसलेली आहे बोलायला, एक 8-1 वर्षापूर्वीपर्यंत स्वप्नातसुद्धा कोणाला वाटलं नसतं, माझ्या घरच्यांना हे माहिती आहे की मी अशी कुठेतरी जाऊन कोणाला तरी कन्व्हिन्स करू शकेल, कोणाशी तरी चर्चा करू शकेन, कोणाशी तरी हे. मी अतिशय अबोल स्वभावाची अशी होते. बोलणं बिलणं तर जाऊच देत, खूप पुढची गोष्ट. गायला आवडायचं म्हणून मी गायचे, पण तरी माझं आपलं गाणं झालं निघून जायचे. मला संवाद, परिसंवाद हे काही मला फारसं कधी भावलंच नाही. आणि असं लक्षात माझ्या यायचं, का आवडायचं नाही ते सांगते. कारण मला असं लक्षात यायचं की मी बोलते ना ते लोकांना आवडत नाही आहे, हे माझ्या लक्षात यायचं. आणि आमचं खूप मोठं मित्रमंडळ, खूप मोठं होतं लहानपणापासून. आणि माझ्याच मित्रमंडळात माझा नवरा आमच्याच ग्रुपमधला होता. त्याचा एवढा प्रभावी आवाज होता, म्हणजे मी काहीतरी आधी सांगितलेलं असं छोटंसं उदाहरण देते की पिकनिकला आपण अमक्या ठिकाणी जायचं का, कुठे आपण जुहू बीचला जायचं सगळ्यांनी. मोठा ग्रुप होता आमचा, तर मित्रमंडळी, मी प्रिय होते ना सगळ्यांची, त्याबद्दल काही वाद नाही, पण मी असं काहीतरी सजेशन द्यायचं, जायचं आपण जुहू बीचला. तर काही नाही, कोणाची काही प्रतिक्रिया, शून्य प्रतिक्रिया, म्हणजे निगेटिव्ह पण नाही पण शून्य, म्हणजे जणू काही त्यांनी माझं काही ऐकलंच नाही. आणि नंतर एक 10 मिनिटाच्या पिरियडमध्ये माझा नवरा, आपण जुहू बीचला जायचं, आणि सगळं हायला काय सॉलिड आयडिया आहे ना, आपण जाऊया जुहू बीचला. आणि मी म्हटलं, मी 10 मिनिटापूर्वी हे वाक्य बोलले, एक्झॅक्ट वाक्य, आणि माझं काही ऐकलं न ऐकलं केलं ह्या लोकांनी, आणि ह्याचं एवढं लागलीच. म्हटलं काय असा पॉईंट आहे ह्याच्या आवाजात आणि माझ्या आवाजात, काय फरक आहे. आणि मला नवराच तो असल्यामुळे मला रोजच ते जाणवायचं. मग माझा रिसर्चचा अभ्यास सुरू झाला. मग माझ्या लक्षात यायला लागलं की आय एम स्पीकिंग इन अ रॉंग पिच. मी असं बोलायचं, जायचं पण जुहूला, काय नाही, सगळ्यांनी गिळलं. माझं अर्ध वाक्य गिळलेलं असायचं, डायरेक्शन आपण म्हटलं ना, म्हणजे इच्छा खूप असली तरी इथे मुखापर्यंत येईपर्यंत ती कॉन्फिडन्स लेवल मी गिळलं अख्खं. हां, आपण जायचं, चालेल, किती खालच्या पिचमध्ये, मी ह्या पिचमध्ये बोलायचे. मग कसं दुसऱ्याला कळणार, कसं दुसऱ्याला पटणार. तो तीर एक्झॅक्ट, त्याला तो शार्पनेस एक्झॅक्ट येण्यासाठी एक्झॅक्ट पिच असायला पाहिजे बोलतांची, गाण्याची. त्यामुळे नॅचरल पिच जी आपली आहे ती तशी ठरवली गेली पाहिजे. आणि नॅचरल पिचमध्ये बोलायला लागल्यानंतर अजिबात त्रास होत नाही. 8-8, 10-10, 20-20 तास आपण सलग बोललो ना तरी आपल्याला सुद्धा करायला लागत नाही. इफ इट इज नॅचरल पिच अँड नॅचरल व्हॉल्यूम, आणि आवाज मधुरच येतो जर पिच बरोबर असेल तर. माधुर्य, पिच वेगळी असेल तर माधुर्य बिघडतं. तर हे खूप महत्त्वाचं आहे. पिच डिपेंड्स ऑन लेंथ ऑफ व्होकल कॉर्ड. पिच लोअर्स ॲट ॲडॉलसन्स, ते मगाशी सांगितलं सरांनी. पिच रिमेन्स सेम देअर आफ्टर. बेसिक पिच कॅनॉट बी ऑल्टर्ड. मी सांगितलं ना, आपल्या व्होकल कॉर्डची जी लेंथ आहे ती आपल्याला ऑल्टर करता येत नाही, कारण ते आपण घेऊन आलो. त्याच्यात आपल्याला काहीही फरक करता येत नाही. माझा जर मूळ स्वर काळी 5 असेल तर काळी 5च. मला लाख इच्छा असेल की वरच्या स्वरात मी गावं, तरी माझं आय एम नॉट अलाउड बाय गॉड. तर त्यामुळे इथे मला ते नाही आहे. पण मग मला काय बदलता येतं, व्होकल पिच रेंज माझी बदलता येते. आधी मी 2.5 सप्तकात गात होते, मग आता हळूहळू मला सप्तकाची 3 सप्तकं गाता यायला लागेल, 3.5 सप्तकं गाता यायला लागेल. ही रेंज मी वाढवू शकते.
म्हणून ज्यांना लाईट म्युझिक शिकणाऱ्यांना मी असं आवड असणाऱ्यांना मी नेहमी सांगते की हल्ली कसं वरच्या पट्टीत गायची पद्धत आहे ना, तर रिक्वायरमेंट आहे त्या फील्डची की वरच्या पट्टीत गाता आलं पाहिजे. तर मग त्यांनी काय करायचं, आपल्याला अमुक गाणं म्हणायला कुठला स्वर लावायला लागतो बा, पंचमापर्यंत जायला लागतं का आपल्या पट्टीच्या, आपली जी मूळ पट्टी आहे त्याच्या पंचमापर्यंत जायला लागतं का, तर पंचम स्थिर लावता येईल म्हणजे दैवतापर्यंतची प्रॅक्टिस करायची. आपलं जर गायनाचा नित्य रियाज असेल त्याच्यात दैवतापर्यंतची प्रॅक्टिस करायची म्हणजे पंचम स्थिर लागायला लागेल. पंचम स्थिर लागायला लागल्यानंतर तुम्ही वाटेल ते म्हणा ना, काही फरक पडत नाही. प्रॅक्टिस नका त्या स्वरात करू, पण प्रॅक्टिस त्या स्वरात करायला गेलात तर आवाज बिघडेल. प्रॅक्टिस आपल्याच स्वरात करायची आणि एखादा ब्रशअपसारखा त्या स्वराची प्रॅक्टिस करायची एखादा, न मग काही आवाज बिवाज काही बिघडत नाही. पुढचं घ्या. त्यामुळे इथे आपल्याला बदल करता येतो. व्हॉल्यूममध्ये सुद्धा मी मगाशी पिचचं सांगितलं तेच व्हॉल्यूमबद्दल, पुन्हा ते रिपीट नाही करत. व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल विथ लंग ब्रीदिंग कपॅसिटी. आपल्याला लंगची लंग कपॅसिटी वाढवता येते, ब्रीदिंग कपॅसिटी नाही. लंग कपॅसिटी नाही वाढवता येत, ब्रीदिंग कपॅसिटी वाढवता येते. उलटं बोलते. तर लंग कपॅसिटी म्हणजे काय आहे, आपल्याला एक एअर सॅक्स आपण वायुकोश घेऊन आलेलो जन्माला येताना, त्याच्यापेक्षा जास्त वायुकोश आपण निर्माण करू शकत नाही. कितीही रियाज केलात तरी, कितीही काहीही करा, त्याच्यापेक्षा जास्त वायुकोश नाही निर्माण करू शकत. पण आपण काय करू शकतो, आपले अर्धे काय 3/4 वायुकोश सुप्तावस्थेत असतात, तर ते आपण जागे करू शकतो. आणि नॉर्मल एक्सरसाइज जे जिममधले वगैरे एक्सरसाइजेस असतात ते करून जर त्याच्यातले जे उरलेले 3/4 त्याच्यातले जर 10% जागे होत असतील तर योग साधनेने त्याच्यातले 25 ते 30% जागे होतात. एवढा फरक योग साधनेने पडतो. त्यामुळे निश्चितच योग साधना जास्त उपयोगी, प्राणायाम जास्त उपयोगी पडतो. त्यामुळे आपल्याला परत बेसिक व्हॉल्यूम बदलता येत नाही, पण व्हॉल्यूमची रेंज आपल्याला बदलता येते. जेवढी आपली परत लंग प्रेशर त्यामुळे आपल्याला मसल्स होल्डिंग कपॅसिटी आपली जेवढी वाढेल तेवढं आपल्याला चांगला व्हॉल्यूमची रेंज देता येते. पुढचं इंटेन्सिटी तेच आहे. भरतनाट्यशास्त्रामध्ये श्रावक हा जो गुण सांगितलेला आहे तो ह्या व्हॉल्यूमवर अवलंबून आहे. तो पहिला गुण सांगितलेला आहे आवाजातला आणि सर्वात महत्त्वाचा असा गुण सांगितला आहे. तर व्हॉल्यूम काय करतं, सॉफ्ट व्हॉल्यूम कुठलाही अमुक एक मी मीडियम व्हॉल्यूम सांगितलं, हे म्हणजे माझं आणि प्रेक्षकांसाठी मी जेव्हा बोलते किंवा काहीतरी चर्चात्मक चालू आहे, माझं गाणं पोचलं पाहिजे वगैरे, त्यावेळेला तो मध्य जो व्हॉल्यूम आहे, ऑप्टिमम व्हॉल्यूम त्याला म्हणायचं. पण मग त्याच्यापेक्षा सॉफ्ट व्हॉल्यूम घेतलं तर काय होईल, सॉफ्ट व्हॉल्यूम विल अपील द क्रिएटिव्ह माइंड, हार्ट. तो हृदयाला जाऊन मिळतो आणि गिव्स सेन्शियस ॲज वेल ॲज ब्लिसफुल प्लेजर. म्हणजे फिजिकल प्लेजर्स आहेत म्हणजे इमोशन्स, भावनेला जाऊन मिळतो सॉफ्ट व्हॉल्यूम. त्यामुळे प्रेमगीतं सॉफ्ट व्हॉल्यूममध्ये सहसा असतात, प्रेमगीतं लाऊड व्हॉल्यूममध्ये कधी नसतात, कारण ते सेन्शियस प्लेजर्स जागे करायचे त्याच्यातून. किंवा दुःखभरी गाणी आपल्याला सगळ्यांनाच आवडतात, तर सॉफ्ट व्हॉल्यूमची गाणी असतात ती. आणि मग लाऊड व्हॉल्यूम काय करतं, लाऊड व्हॉल्यूम कॅप्चर्स अँड अपील्स रॅशनल माइंड, हेड, इम्पॉर्टंट फॉर फन अँड एंटरटेनमेंट. त्यामुळे गंमत म्हणून पिकनिकला जातोय तर लाऊड व्हॉल्यूमच पाहिजे तिथे, असं सॉफ्ट व्हॉल्यूम वगैरे काय उपयोगाचे नाही. आणि रॅशनल माइंड, हेड, आपल्याला टाळ्या मिळवायच्यात तर सॉफ्ट व्हॉल्यूमला नाही टाळ्या मिळणार, लाऊड व्हॉल्यूमलाच टाळ्या मिळतील. मगाशी आपल्या अनुप जलोटांचं वगैरे उदाहरण दिलं ना, लाऊड व्हॉल्यूमला, भीमसेन जोशींना लाऊड व्हॉल्यूमला टाळ्या मिळतात. इट अपील्स द हेड एकदम. नाट्यशास्त्रामध्ये
तुम्हाला प्रेक्षकांकडून प्रतिसाद कसा मिळतोय ह्याचं पण खूप छान वर्णन केलेलं आहे की ते रजस आहे का सात्विक आहे का कुठल्या लेवलचं, म्हणजे हेड का हार्ट का स्पिरिच्युअल आहे. तर आपण जे म्हणतो ना की युजली थोड्या टाळ्या वाजल्या हां, म्हणजे इथे अपील द लोअर इंटेलेक्ट. हां, सगळ्यांना आवडलं पण ठीक आहे, म्हणजे छान झालं. मग एकदम जोरात टाळ्या वाजतात, म्हणजे काय, अरे वा काय अप्रतिम, काय नॉलेज आहे या माणसं, काय मस्त म्हणतात हे असं. आणि मग स्टँडिंग अप्लॉज येतो. स्टँडिंग अप्लॉज म्हणजे वी रिस्पेक्ट दॅट पर्सन. त्याच्यापुढे शतशः हे तर कोणालाच येणार नाही. काय गातात तरी हेडच आहे ना अजून, कारण टाळ्या आहेत तिथे, आवाज आहे. हां, आवाज आहे, लाऊडनेस आहे ना, इट अपील्स ओनली द हेड. आणि मग नंतर काही काही वेळेला कसे अपील असतो, हा हार्ट आहे, हार्ट अपील येते. असं एक स्तब्धता येते मध्येच ती, किंवा प्रोग्राम संपल्यानंतर लोक आपण म्हणतो ना टाळ्या वाजवायला आम्ही विसरलो. ही आध्यात्मिक लेव्हल आहे गेलेली. आपण सगळं आहा सुद्धा करायचं विसरतो. आहा ही इमोशनल लेव्हल आहे, ही इमोशनल लेव्हल आहे. आणि जी ह्याची लेव्हल आहे, आध्यात्मिक लेव्हल आहे ती काय, सायलेन्स, टोटल सायलेन्स. आणि मग कुठेतरी डोकं जागं होतं, मग टाळ्या. कळलं ना, ते डोकं जागं झाल्यानंतर. नाही तर म्हणजे आपल्याला लोकांच्या अपीलवरून कळू शकतं की हे काय आहे. पण आता सायलेन्स म्हणजे लोकांना झोप येते तेव्हा ही सायलेन्स असेल, आणि आवडलं म्हणून पण सायलेन्स असेल, दोन्ही वेळेला सायलेन्स असेल. मग ओळखायचं कसं, तर ते थोडीशी आपण आर्ट ती डेव्हलप केली पाहिजे की नक्की काय आहे ते. ओके, पुढे जाऊ. व्हॉइस कल्चर, टिंबर. व्हॉइस क्वालिटी आपण बेसिक व्हॉइस क्वालिटी बदलू शकत नाही, पण मिमिक्री आर्टिस्ट हे सरसकट करतात. किंवा आता रामभाऊंचं सरांनी उदाहरण सांगितलं की खूप नकला करायचे वेगवेगळ्या संगीतकारांच्या, आणि त्यांच्या आशाताई खूप नकला करतात, आमची दीदी अशी गाते वगैरे असं म्हणून त्या बऱ्याच नकला करतात सगळ्या वेगवेगळ्या आर्टिस्टच्या. नकलाकारांना टिंबर बदलतात ते. मग टिंबर बदलायच्या वेळेला त्यांना काय करायला लागतं, तर बॉडी पॉश्चर. टिंबर कशामुळे तयार झाला आहे, बॉडी पॉश्चर. हे ते ह्याच्यामुळे टिंबर तयार होत आहे ना. आवाजाचा पोत कशामुळे तयार होत आहे, त्यामुळे ते असं. आता काय नाना पाटेकरची ॲक्टिंग करायची की नाना पाटेकर सारखी पॉश्चर घेतली पाहिजे ना, तेव्हा नाना पाटेकरचा आवाज येईल. त्यामुळे ती पॉश्चर ही तशी घेतली जाते, तोंडाची, मुखाची सुद्धा, पण फिजिकल पॉश्चर सुद्धा तशी घ्यायला लागते. म्हणजे आता वसंतराव देशपांडेंची, तर हे असं गाऊनच त्यांचं ॲक्टिंग करता येईल. मला येत नाही तर सोडा, पण म्हणजे जर करायची झाली, जर बदल करायचे झाले तर तसं, म्हणजे ती पॉश्चर पण त्यांची घ्यायला लागते आपल्याला, तेव्हा आपल्याला टिंबरमध्ये फरक करता येतो. त्यामुळे मिमिक्री आर्टिस्टना हे खूप गरजेचं आहे. चेंजिंग बॉडी स्टाईल अँड पॉश्चर अँड पोझिशन अँड शेप ऑफ आर्टिक्युलेटर्स. आणि निश्चितच हे टिंबर क्वालिटी बदलता येणं हे स्टेज गायकाला खूप गरजेचं आहे. कारण स्टेज गायकाला टिंबर क्वालिटी बदलायला लागते. म्हणजे एखादा ती बाई एका किंवा रामभाऊच करायचे ना, मानापमानमध्ये वेगवेगळ्या भूमिका करायचे. आता वेगवेगळ्या भूमिकेला वेगवेगळा आवाज लागणार ना, तोच आवाज त्या सगळ्या भूमिकांना चालणार नाही, पण ती मिमिक्री त्यांना करता यायची. त्या भूमिकेला सुटेबल आवाज आपल्याला काढता आला पाहिजे. हे बालगंधर्व वगैरे का श्रेष्ठ, कारण त्यांना ते बदलता यायचं. प्रत्येक वेळेला तोच आवाज नसायचा स्टेजवर. आणि हे त्यावेळेला ते जेव्हा ह्याच्यात गायले असतील, स्टुडिओत गायले असतील, तेव्हा ते त्यांच्या आवाजात गायले, जे आपल्याला आत्ता रेकॉर्ड ऐकायला मिळतात. कारण मी हा प्रश्न स्वतःला खूप वेळेला विचारला, या रेकॉर्डमध्ये काय आहे एवढं की ते एवढ्याले रात्र त्यांचे कार्यक्रम चालायचे. एवढं नाही आहे, ह्या कॅलिबरचे गाणारे खूप जण आहेत, पण मग त्यांच्याच ह्याला काय एवढं. तर निश्चितच ते स्टेजवर गाताना असं सगळ्या समूहाला त्याच्यात घेत असणार या टिंबरमुळे. आणि ते विल आहे ना, हिप्नोटाईज
जे इफेक्ट आहे तो त्यांचा कॉन्फिडन्स लेवल, की अख्खा जेवढा समूह आहे ऐकणारा त्या सगळ्यांपर्यंत सगळ्यांच्या हृदयात जाऊन आवाज भिडत असेल त्यांचा, जे रेकॉर्डमध्ये नाही घडणार आहे, प्रत्यक्षात 1 to 1 लेवलला हे निश्चित घडणार आहे. तर हे टिंबरचं महत्त्व हे आहे आणि हे आपल्या सगळ्यांना करता येऊ शकतं. पण त्यासाठी प्रत्येकाचा रियाज वेगळा आहे ना. म्हणजे टिंबरसाठी वेगळा रियाज आहे. आपण ठरवायला लागतं आपल्याला काय बदलायचं आहे आपल्या आवाजातलं, कशासाठी बदलायचं आहे, त्याप्रमाणे रियाजातला बदल आपला होईल. गाण्यासाठी बदलायचं आहे का बोलण्यासाठी का दोन्हीतला. आणि आयडियली आपलं बोलणं आणि गाणं ह्याच्यात आवाजात भेद नसला पाहिजे. आणि मी ह्याला उदाहरण खूप मला आवडतं द्यायला, म्हणजे लताबाई गातात, त्या बोलता बोलता गातात, गाता गाता बोलतात, कधी गाणं संपलं कधी बोलणं सुरू झालं कळत नाही. अनुप जलोटा गाता गाता बोलतात, बोलता बोलता गातात. अरे म्हणजे नक्की ती रेषाच नाही आपल्याला कळत, नक्की बोलणं कुठे सुरू झालं आणि गाणं कुठे संपलं. एवढं बेमालूम आपल्याला प्रोज आणि गाणं, गद्य आणि पद्य असं दोन्ही म्हणता आलं पाहिजे, तेव्हा तो खरा आवाज सुंदर झाला आपला. ह्याचा रियाज करायला लागतो. काही जणांना आपसुकास जन्मजात हे येत असतं, पण आपल्याला जर हे करण्याची इच्छा असेल तर आपल्याला त्यासाठी रियाज करायला लागेल आणि रियाजाने आपल्याला ते जमू शकतं. म्हणून प्रॅक्टिस करायला लागतं. मग प्रॅक्टिस करताना ते मधली वाक्य पण बोलायची. म्हणजे मला जर पेश करायचं आहे किंवा एखादी गझल, मग आपण मध्ये बोलतो. मी आता भजनं सादर करते तेव्हा भजन मध्ये एक्सप्लेन करते, पण मग त्याची प्रॅक्टिस करायला लागते. ते मध्ये एक्सप्लेनेशन करायची सुद्धा, नुसती गाण्याची प्रॅक्टिस नाही पुरत. गायची तर प्रॅक्टिस करायचीच आहे, पण गाता गाता मध्ये एक्सप्लेन करायचा आहे तर तो माझा आवाज टिकतोय ना तसा, बोलण्यात फरक नाही ना होते, ह्याची सुद्धा प्रॅक्टिस करायला लागते. तेव्हा ते यायला लागतं. कारण मी सांगितलं असं की मी जन्मजात हे गुण घेऊन आलेली नाही आहे, पण आय एम डॅम शुअर की आपल्याला ते विकसित करता येतं. कारण मला असं वाटतं की माझ्यासारखी बथड बाईने पण ते विकसित केलं तर कोणालाही येईल. तुम्ही तर सगळे गाण्यातले निपुण लोक आहात इथे बसलेले, तर निपुण लोकांना तर खरं यायलाच पाहिजे. फक्त इच्छा असली पाहिजे ते करायची, आणि इच्छा असल्यानंतर व्हेअर देअर इज अ विल देअर इज अ वे, आपल्याला मार्ग बरोबर सापडतो. पुढचं घे. टेम्पो आता काय करतं ते बघूयात. स्पीड, ब्रिंग स्टेडीनेस. स्लो स्पीडने काय होतं, ब्रिंग स्टेडीनेस, डीप आपल्याला कुठेतरी घेऊन जातो स्लो स्पीड असेल तेव्हा, आणि डेप्थ कुठेतरी खोलवर घेऊन जातो जेव्हा स्लो स्पीड असेल तेव्हा. म्हणून कुठलीही विलंबित गायकी, क्लासिकलला का महत्त्व, कारण क्लासिकलमध्ये शक्ती आहे अध्यात्मापर्यंत पोचायची, कुठेतरी डेप्थपर्यंत न्यायची शक्ती क्लासिकलमध्ये आहे, जी लाईट म्युझिकमध्ये नाही आहे. कारण ते मध्यलयीत चालतं ना लाईट म्युझिक, त्याच्यात नाही आहे ती शक्ती तिथपर्यंत घेऊन जायची. इथे स्पीडच एवढा स्लो आहे की त्याच्यातल्या अर्थातच गॅप्स पण मोठे आहेत ना, सायलेन्स मोड्स पण खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे तिथे ते आध्यात्मिक आपल्याला आतमध्ये जायला प्रवृत्त करतं. इनर लँग्वेज ऑफ सायलेन्स. वी स्टार्ट अंडरस्टँडिंग द लँग्वेज ऑफ सायलेन्स. आपल्याला मौनातली भाषा कळायला लागते, आणि ही ताकद आहे स्लोची, विलंबित गायकीची. आणि म्हणून विलंबित गायकीला एवढं महत्त्व, आणि म्हणून जगभरात भारतीय संगीताला का महत्त्व एवढं, भारतीय संगीत विकसित आहे वगैरे कशासाठी, या आपल्या विलंबित गायकीमुळे, की आपण एवढा स्लो म्हणू शकतो, एवढा ठहराव आपण एकेका स्वराला घेऊ शकतो की बस. आपण तर सगळ्यांनीच ऐकलं असेल, जे आपण प्रख्यात मोठमोठाले गायक आणि श्रेष्ठ गायक वादक असतील, आपण बघतो की ते एका षड्जावर 20-20, 25-25 मिनटं, अर्धा तास एकच स्वर आळवत आहेत, आणि तरी संपतच नाही त्यांचं आळवणं तिथे, तोच स्वर. आणि असं वाटतं बापरे, मला 1-2 प्रकार घेतले की आमचं संपून जातं तिथे. म्हणजे स्थैर्य कमी पडतं ना त्या स्वरावरचं स्थैर्य. ते स्थैर्य जसजसं यायला लागतं तसतशी संगीतातून समाधीकडे जाण्याची जो मार्ग आहे तो तिथून आहे मार्ग, संगीतातून समाधीकडे जाण्याचा. तर हे महत्त्वाचं आहे त्याच्यातलं. तर फॉर स्लो गेम्स, त्यामुळे गेम्स पण स्लो आहेत. त्याच्यातून जे आपल्याला मिळणार आहे ते सावकाश मिळणार आहे. पेशन्स आपला डेव्हलप होतो त्याच्यात.
खूप काही गोष्टी घडतात. आणि मग फास्ट जिथे स्पीड जास्त तिथे काय आहे, एकदम हलकेपणा येतो. तोही महत्त्वाचाच आहे, हलकेपणा असणं सुद्धा गरजेचंच आहे. आणि आणि एकदम पिअर्सिंग इफेक्ट, रॉक म्युझिक आहे किंवा आता गोंधळ बिंधळ जोगवे यासारखं म्युझिक आहे किंवा आपली अतिद्रुत गायकी आहे, ती कशी अशी शिरते ना आतमध्ये, म्हणजे आपल्याला झिंग येते त्याने. अतिद्रुत म्हणजे असं आपण वरवर जातो ना, आपला जो इफेक्ट आहे मानसिक सुद्धा, आपण वरवर जातो, तो इफेक्ट आहे फास्ट गायकीचा. हेल्थ बिकम बहिर्मुख, आपल्याला स्लो अंतर्मुख करतं, तर फास्ट बहिर्मुख करतं. त्यामुळे बहिर्मुखता हवी असेल तेव्हा फास्टच गायलं पाहिजे. गिर समीप दृष्टी. योग म्हणजे आसन प्राणायाम एवढ्या पुरतं मर्यादित नाही आहे. तर योग म्हणजे हा दृष्टिकोन आहे, संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. की योग कशासाठी आहे, तर मोक्षासाठी. आपण सुरुवातीलाच आपण इंट्रोडक्टरी सेक्शनमध्ये आपण बघितलं की संगीत, भारतीय संगीत विशेषतः कशासाठी आहे, तर संगीतातून समाधीकडे, तो मोक्षाकडे जाण्याचा मार्ग म्हणून सांगितलेला आहे संगीत. पण मग तो मार्ग कशाने काय होतो हे आपल्याला जर कळलं, मग नाट्यशास्त्रात ह्या सगळ्या गोष्टींचं खूप छान वर्णन आहे. तर समीप दृष्टी देते म्हणजे आता इमिजिएट ह्याच्यानंतर मी काय केलं पाहिजे. आणि दूरदृष्टी, स्लो म्हणजे दूरदृष्टी, म्हणजे माझं लॉंग टर्म प्लॅनिंग येते किंवा किती लांबपर्यंत माझं पोचताय हे कळण्याची क्षमता, अंतरंगात सुद्धा आणि बहिरंगात सुद्धा. आणि फास्ट आहे, फास्ट स्पीडनी काय होणार आहे, इथलं म्हणजे कार ड्रायव्हिंग करताना आपल्याला जे आत्ता माझ्या पुढे काय आहे ते कळायला लागतं. नाईट ड्रायव्हिंग करायचं असेल तर फास्ट लागतं, स्लो जाऊन नाही, मग भीती वाटेल, बापरे मग पुढे काय असेल, येते असं नाही. एक कॉन्स्टंट स्पीड ठेवून नाईट ड्रायव्हिंग करता येतं. ब्लाइंड होतं पण आपल्याला माहिती नाही आहे पुढे काय आहे, पण आपल्याला जर समोरचं दिसलं तर आपण करू शकतो. तर ही समीप दृष्टी तिथे येते. फॉर क्विक गेम्स बट इफेक्ट विल नॉट लास्ट लॉंग. त्यामुळे तात्कालिक आनंद देतो, पण तात्कालिक आनंद पण गरजेचाच आहे ना. म्हणजे गरजेचं नाही आहे असं काहीच नाही आहे गोष्ट ह्याच्यात, सगळ्याच गोष्टी गरजेच्याच आहेत. पुढे जाऊ. आणि टेम्पो आणि व्हॉल्यूममधला व्हॉल्यूम अँड टेम्पो टुगेदर आर द मेन फॅक्टर्स विच आर इम्पॉर्टंट इन क्रिएटिंग अपील इमोशन्स. ज्या कारणासाठी आपण व्हॉइस कल्चरचं इथे सेमिनार घेतो, कारण आपल्याला शेवटी काय हवं आहे, अपील हवं आहे, आवाज मधुर व्हायला हवा आहे. का तर अपील हवं आहे. म्हणजे आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे, अपील कमी पडतोय तो मी कसा जास्त आणू, बरोबर ना. म्हणून तर आपल्याला व्हॉइस कल्चर करायचं आहे, नाही तर कशासाठी करायचं आहे. उगीच आपलं काहीतरी शिकायचं म्हणून व्हॉइस कल्चर शिकायचं आहे का, आपलं काहीतरी उद्दिष्ट आहे त्याच्या मागे शिकण्याचं. तर हे आपलं उद्दिष्ट असतं की आपल्याला अपील हवं आहे, आपल्याला लोकांनी छान म्हणायला हवं आहे. आवडतं ना, आपल्या सगळ्यांनाच ते आवडतं. वी नीड लाईक टू बी रेकग्नाइज्ड बाय अदर पीपल. तर याच्यासाठी हवं आहे. मग त्याच्यासाठी करायचं आहे काय, तर हल्ली सायन्स खूप विकसित झालं आहे ह्या रेकॉर्डिंग इंडस्ट्री आणि ह्याच्यामुळे खूप बारकावे त्याच्यातले विकसित झाले. तर त्यात एक अटॅक टाईम असतो, म्हणजे जो हल्ली रेकॉर्डिंग ज्यांना प्लेबॅक सिंगिंगमध्ये वगैरे जाण्याची इच्छा असेल त्यांना ह्याची खूप गरज आहे हे कळण्याची, की पहिला एक अटॅक टाईम असतो जो मगाशी मणेरीकर सरांनी सांगितलं मला वाटतं, की षड्ज लागला की छान लागला पाहिजे, पहिलाच हा छान लागला पाहिजे. मी सरांकडे शिकायचं आहे तेव्हा मला ते असं सांगायचं आहे, मंजिरी केसरबाईंसारखा सालाव बघू. म्हटलं सर माझी काय मजा करताय का, केसरबाईंसारखा मला कसा लावता येईल. तर केसरबाई बसल्या की पहिला सा लावायचा त्या टाळ्या घ्यायच्या, असा षड्ज त्यांचा लागायचा पहिला. नाही तर सहसा काय होतं, आपण 1-2 मिनटं 3 मिनटं 5 मिनटं गायल्यानंतर आवाज छान मधुर असा तेजस्वी आवाज लागायला लागतो. पहिला आवाज असतो तो खळ येते त्या आवाजाला किंचित, मग कारण शांत असतो ना गळा,
थकलेला असतो, त्याला एक बेसिक इथे जी हीट लागते, अग्नी लागतो इथे, तो पुरवठा झालेला नसतो अग्नीचा, त्यामुळे ते थंड असतं. त्यामुळे थोडंसं गायल्यानंतर तर अग्नी इथपर्यंत यायला लागतो. तर ती बेसिक जो टाईम आहे तो अटॅक टाईम, म्हणजे तो अक्षर उच्चारल्याच्या क्षणी तो अटॅक टाईम. अटॅक टाईम जेवढा कमी तेवढा प्रभाव जास्त. त्याच्यानंतरचा असतो तो डीके टाईम. डीके टाईम पण जेवढा कमी तेवढा प्रभाव जास्त. डीके टाईम म्हणजे एक विशिष्ट मी उच्चार केला म्हणजे स्लो बोलले ना मी, म्हणजे विचार आला, मग इथून मुखातून बाहेर पडायला वेळ लागला. इथे विचार आणि इथे उच्चारलं गेलं, एवढ्या क्विक असलं पाहिजे. त्याच्यानंतर एक डीके टाईम येतो, म्हणजे उच्चारल्या क्षणानंतर व्हॉल्यूममध्ये किंचित फॉल होतो, थोडासा व्हॉल्यूम कमी होतो, त्याला डीके टाईम म्हणतात. तर तो जो कमी व्हॉल्यूम होतो तो कमीत कमी ती जी गॅप आहे ना त्या दोन्ही ह्याच्यातली ती कमीत कमी असली पाहिजे. आज रेकॉर्डिंग मशीन्सवरून आपल्याला ह्या गोष्टी कळू शकतात. आपण ग्राफ जर बघितला, हल्ली काय कॉम्प्युटर्स आणि हे घरोघरी असतात, त्याच्यामुळे आपल्याला तो ग्राफ दिसू शकतो. आणि तो डीके टाईम आपला कमी झाला पाहिजे, त्याच्यासाठी रियाज करायचा. आणि मग नंतर काय आहे सस्टेन टाईम, म्हणजे आपण ज्याला आवाजाचा कस म्हणतो, तो सस्टेन टाईम सगळीकडे सारखा कस असला पाहिजे. म्हणजे जो काही आपला व्हॉल्यूम असा वाढला तर त्याच्या त्या मधले आपण हार्मोनिक्स टिम्बल म्हटलं ना, तर तसाच्या तसा तो मोठा झाला पाहिजे सगळ्या दिशांनी. आपण हल्ली इथे किती जण कॉम्प्युटरवर काम करतात, ते कळायला सोपं जाईल म्हणून मी कॉम्प्युटरची भाषा वापरते, की आपण तो मोठा करतो चौकोन, तो आपण काय कॉर्नरनी मोठा केला तर पूर्णच्या पूर्ण मोठा होतो. नाहीतर आपण काय करतो एखाद्या दिशेने वाढवतो की तो वेडावाकडा मोठा होतो. तर कस टिकवणं म्हणजे काय आहे की मोठा व्हॉल्यूम केला तर पूर्णच्या पूर्ण मोठा, पूर्णच्या पूर्ण छोटा, पूर्णच्या पूर्ण सॉफ्ट, पण जो आहे तसंच. जो ग्राफ आपल्या बोलण्याचा गाण्याचा असेल, आवाजाचा जो ग्राफ असेल तो तसाच्या तसा, त्याला आवाजाचा कस, दॅट इज द सस्टेन टाईम. सस्टेन टाईममध्ये ते येणार आहे सगळं. आणि शेवटचा रिलीज टाईम, म्हणजे आपण, मला खूप आवडतं नूरजहानची गाणी ऐकायला, रफीची गाणी ऐकायला, कारण त्यांचा हा रिलीज टाईम आहे ना, आपण हल्ली फेड इन फेड आउट म्हणतो ना, फेड इन आणि फेड आउट बेमालूम झालं पाहिजे, बेमालूम. ब्रेथलेस आपण सगळ्यांनीच ऐकलं असेल. ब्रेथलेसमध्ये त्यांनी जे काही म्हटलं आहे त्याचं फेड इन फेड आउट एवढं परफेक्ट आहे की कधी श्वास घेतला आणि कधी सोडला आहे कळतच नाही. ती जी मधली गॅप आहे ती कळतच नाही, कारण फेड आउट आणि फेड इन एक्झॅक्टली जिथे फेड आउट होत आहे तिथे बारीक गॅप घेतली आणि एक्झॅक्टली, आता समजा एवढं फेड आउट केलं त्यांनी ह्या लेवलला जाऊन, आता ही लेवल चालू ठेवून मोठा परिणाम होतो, एक्झॅक्ट होतं ते. आणि त्याच्यामुळे ते गाणं खूप छान वाटतं. त्यामुळे ते रिलीज टाईम, नूरजहानची गाणी असायची असते, त्याचा अक्षराचा शेवटचा जो स्वर आहे तोच मधुर वाटतो. म्हणजे सुरुवात आणि शेवट, अटॅक टाईम आणि रिलीज टाईम खूप छान असला कि आवाजाचा कस थोड़ा कम ज़्यादा भी रहेगा तो चलता है, लेकिन अटॅक टाइम एंड रिलीज टाइम हॅव टू बी व्हेरी गुड. तर हा टेम्पो आणि व्हॉल्यूममधला, मग व्हॉल्यूम वाढला तरीसुद्धा, म्हणजे व्हॉल्यूम कमी आहे म्हणून अटॅक टाईममध्ये नाही फरक पडणार. ओके, कारण तो वेळ आहे दिलेला, आपण ज्या कुठल्या व्हॉल्यूममध्ये गायचं असेल तो वेळ दिलेला आहे फटकन. आणि प्लेबॅकमध्ये ह्याची गरज असते, कारण विशेषतः सुरुवातीला नवोदित आपल्याला एंट्री घ्यायची असते प्लेबॅकमध्ये, आणि रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये जातो, ते रेकॉर्डिस्ट लोक वगैरे असतात, ते आपल्याला घाबरवून सोडलेलं असतं ऑलरेडीच त्यांनी. आणि मग ते काहीतरी तो ग्राफ बघतात, त्यांना गाणं कळत नसतं, पण ते ग्राफ बघतात आणि ते सांगतात तुमचं ना बेसूर आहे, तुमचं काही एवढं चांगलं नाही. आणि आपल्याला तर कळत नाही, आपण तर ऐकलेलं असतं, आपल्याला सुरात वाटलेलं असतं, पण ते फक्त ग्राफ बघतात. आणि त्यांना खरं म्हणजे आता
कट करता येतो. तो सुरुवातीचा त्यांना जो नको असलेला भाग असतो तो त्यांना कट करणं सहज शक्य असतं. पण आपण नवोदित ना, त्यामुळे आपल्याला ते त्यांना फेस करायला लागतं. आणि आपल्याला बरं बरं हो हो नाही तुम्हाला काय एवढं येत नाही, तुम्ही असं करा, तुम्ही कोरसमध्ये गा ह्या वेळेला. झालं, पहिलं मन खच्चीकरण झालं. आणि असं खच्चीकरण केलं जातं. त्यासाठी जर अटॅक टाईमवर आपण जोर दिला, असं म्हटलं की तो आला पाहिजे, म्हटलं तर सूर मनात आलं की खटकन आलं पाहिजे. ह्याचा रियाज प्लेबॅक सिंगिंगमध्ये ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी केलाच पाहिजे. असं झालं पाहिजे जे लताबाईंचं झालं. त्यांनी नौशाद यांच्या पुढे गाणं सादर केलं, ये लडकी मुझे पसंद आहे इसी को लेना. असं झालं पाहिजे, म्हणजे दुसरा चॉईस नाही राहायला पाहिजे. बिकॉज द अटॅक टाईम वॉज इज वंडरफुल. आणि ते त्यांचं नॅचरली आलेलं आहे, पण आपण डेव्हलप करू शकतो. टिंबर भरतनाट्यशास्त्रामध्ये जे गुण सांगितले आहेत, घन, स्निग्ध आणि मधुर, हे 3 गुण ह्या टेक्स्चरला लागू पडतात. पहिला आपण श्रावक बघितला, तो श्रावक हा बेसिकली ह्याच्यासाठी लागू पडतो, व्हॉल्यूमसाठी. आणि हा टिंबरसाठी. घन म्हणजे विथ रिच टेक्स्चर, भरपूर डेप्थ आहे आवाजाला, लोअर हार्मोनिक्स, अगदी जे त्याने ॲबडॉमिनल ब्रिदिंग सांगितलं ना करायला, त्याच्यामुळे घन आवाजाला उपयोग होतो. आणि भरपूर अप्पर हार्मोनिक्स पण आहेत नेझल, त्याच्यासाठी शोल्डर ब्रिदिंग आपण केलं. आणि जे स्कंध श्वसन सांगितलं, स्कंध श्वसनाचा किंवा भ्रामरी प्राणायाम जर आपण केला, त्यासाठी वरच्या स्वरातली तारसप्तकातली भ्रामरी जर केलं तर हे अप्पर हार्मोनिक्स डेव्हलप व्हायला खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे आवाजाची घनता वाढते. घनता म्हणजे ते जे टेक्स्चर म्हटलं ना, जेवढे जास्त आतमध्ये तुमच्या वेव्ज असतील ना, तेवढा तुमचा आवाज घन, डेन्सिटी आहे ना ती आवाजाची, म्हणजे जास्त स्वयंभू नाद तुमच्यातून निर्मित होत आहे. स्निग्ध, स्निग्ध म्हणजे त्याला एक ओलावा असलेलं, चिकटपणा असलेलं, बॉन्डिंग असलेलं, इमोशनल, म्हणजे माझ्या ड्राय नसतो तो आवाज, कोरडा आवाज नसतो तो स्निग्ध असतो. तो दुसऱ्याला धरून ठेवतो तो आवाज. म्हणजे बोललं ना, जे आपण जिव्हाळ्याने प्रेमाने बोलणं म्हणतो ना, आणि रागवलेलं का नाही आपल्याला आवडत, कारण ते ड्राय असतं. काय असं काय करतंय, हे ड्राय झालं, हे असं काय करतंय. झालं, स्निग्धता आली त्याच्यात. एक प्रेमाचा आवाज आहे आणि एक रागाचा आवाज आहे. रागामध्ये तो ड्रायनेस आला, तर स्निग्ध असला पाहिजे, तर बॉन्डिंग राहील ना प्रेक्षकांच्यात आणि माझ्यात. बॉन्डिंग जर हवं असेल आपल्याला तर स्निग्धता पाहिजे ना. आय हॅव टू बॉन्ड मायसेल्फ विथ द ऑडियन्स. तर ती स्निग्धता आपल्या आवाजात हवीच. मधुरता म्हणजे ॲक्टर, जो स्त्रियांना नॅचरली मिळालेला गुण आहे. घनता पुरुषांना नॅचरली मिळालेला गुण आहे, आणि स्त्रियांना मधुरता नॅचरली मिळालेला गुण आहे. म्हणजे स्त्रियांना घनतेवर जरा रियाज करायला हवा, जास्त अभ्यास त्याचा करायला हवा, आणि पुरुषांना मधुरतेवर. कारण रेअरली पुरुषांचे मधुर आवाज असतात, त्यामुळे मधुरतेवर भर देऊन त्यांनी रियाज करणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याकडे काय आहे, व्हॉट आय एम गिवन विथ, त्याच्यावर माझा रियाज अवलंबून राहील. मी काय करायला पाहिजे काय नाही. जसं श्रावकपणातच प्रॉब्लेम असेल, आवाज लाऊडच माझा नसेल, लाऊड म्हणजे लाऊड इनफ, माझा कंट्रोल असला पाहिजे त्या लाऊडनेसवर. कधी मोठा करते, कधी लहान करते. हां, कारण आपल्याला माहिती आहे, इमोशन्स दाखवायचे असतील, भावना दाखवायच्या असतील, भाव प्रदर्शित करायचा असेल तर आपण तो व्हॉल्यूमने करतो प्रदर्शित. हां, वरचा षड्ज लावायचा असेल की व्हॉल्यूम मोठा लावतो. अवरोही गायचं असेल की व्हॉल्यूम कमी होतो हळूहळू. हां, किंवा इव्हन तबलजी कोणी असतील तर गाणारा गातोय त्याच्यापेक्षा तबलजीचा व्हॉल्यूम कमी असला पाहिजे. गाणारा मोठ्याने गायला लागला की ह्याचा व्हॉल्यूम आपोआप वाढला पाहिजे. हे जे आहे ताळमेळ एकमेकांचा तो राहणं. आता मी कशावरून सांगितलं, घनतेवरून. तर ज्याला जसा रियाज आवश्यक आहे तसा श्रावकतेवरून सांगितलं मी. तर श्रावकता कमी पडत असेल तर त्याचा रियाज करायला पाहिजे. हां, आणि नाहीतर ह्या तिन्हीचा रियाज करायला पाहिजे. युजली सगळ्यांना सगळ्याचीच गरज असते. पुढे आणि विल,
इच्छाशक्ती. हे जे नाट्यशास्त्रात जे पुढले 2 गुण सांगितले, त्रिस्थान शोभी आणि अवधानवान. अवधानवान हा तर पूर्णपणे योग आहे. अवधान, अवेअरनेस. गाणं म्हणजे मगाशी हे उच्चारण पण झालं, गाणं ही साधना आहे, संगीत ही साधना आहे. इट इज अ अवेअरनेस, इट इज मेडिटेशन. सिंगिंग इज मेडिटेशन इटसेल्फ. म्हणजे काय, मी गाते त्याचा माझा पूर्ण अवेअरनेस, जेवढं अवधान असेल माझं, जेवढ्या जास्त गोष्टींवर माझं अवधान राहील, तर दॅट इज द विल. मला इच्छा असली पाहिजे ना अवधान ठेवायची. इच्छाच नसेल तर काय. सो बाय विल आपण त्याच्यात बदल करू शकतो. नाही मला हे शिकायचंच आहे, मला हे आलंच पाहिजे, हे जर इच्छा असेल तर ह्या गोष्टी घडायला लागतात. इच्छाच नसेल त्याला काही नाही, तुम्ही कितीही शिकवा, त्या पालथ्या गडावरून पाणी जातं त्याच्यात, त्यामुळे त्यांना नाही फरक पडत. पण जर इच्छा असेल तर हे अवधानवान हा गुण आपण विकसित करू शकतो. तर इच्छा, डायरेक्शन जी द्यायची ती त्या इच्छेने दिली जाते आणि इच्छेच्या जोडीला श्रद्धा असायला लागते. संगीतामध्ये श्रद्धेची भयंकर गरज असते. की असं आपण म्हटलं छे मला येणारच नाही, असं कसं, म्हणजे आपण जर असं म्हणत राहिलो, डाऊट, संशय हा जर आपण हे करत राहिलो की मला कसं येईल, मला कसं जमेल, असं जर संशय देत राहिलो तर आपल्याला कधीच येणार नाही. कितीही रियाज केला तरी, कितीही म्हणजे 20-20, 25, 40 वर्ष पण रियाज करा, तुम्हाला येणार नाही. कारण का, श्रद्धा नाही आहे तुमची की मला येईल याविषयीची. कारण श्रद्धाच तुम्हाला पुढे नेते, श्रद्धा तुम्हाला हाताला धरून नेते की चल पुढे. नुसतं विल असून उपयोग नाही. त्यास विल, माझी जी इच्छा आहे त्याला जी एनर्जीचा पुरवठा व्हायचा, वरून जी एनर्जी येते, कॉस्मिक लेव्हलला जी एनर्जी माझ्याकडे पुरवठा होतो त्या एनर्जीचा, तो ह्या श्रद्धेतून होत असतो. की नाही मला इच्छा आहे म्हणजे हे होणारच, मी एवढा रियाज करते म्हणजे होणारच, नाही होणार कसं, नाही मला इच्छा आहे म्हणजे मला मार्ग सापडणारच. ही श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टींचा ना दुर्दैवाने कुठल्याही आपल्या गाण्याच्या शिकवण्यात याचा उल्लेख होत नाही. तर मला असं वाटतं हा व्हायला पाहिजे. हाच तो योग आहे की अंतरंगातलं बहिरंगातलं सगळं आपल्याला कळलं पाहिजे. बोथ गिव्ह कलर, टेस्ट अँड शेप. इच्छा आणि ट्रस्ट. स्ट्रॉंग मोटिव्ह ऑलवेज विन्स. मोस्ट पॉवरफुल. सो मोटिव्ह शुड बी व्हेरी स्ट्रॉंग ऑलवेज. त्याच्यात भरपूर शक्ती असली पाहिजे. पुढचं खूप महत्त्वाचं आहे. आता जसं डायरेक्शन ऑफ विल मी म्हटलं ना, इच्छा, माझी जशी इच्छा असेल तसं मला फळ मिळेल. तर आपल्याकडे इच्छेचे प्रकार दिलेत, धर्मकारण, अर्थकारण. ह्याच 2 बघू. कारण कामकारण म्हणजे इच्छा ऑलरेडी आहे. कामं म्हणजे इच्छा, डिझायर. कामं म्हणजे सेक्स आणि रोमॅन्स हा चुकीचा अर्थ लावलेला आहे लोकांनी, खूप चुकीचा अर्थ लावलेला आहे. सेक्स आणि रोमॅन्स म्हणजे कामं नाही, तो एक कामाचा भाग झाला, पण इट इज नॉट द ओनली थिंग. कुठलीही इच्छा, चांगली वाईट, सगळ्या इच्छा कामकारण येतं. आणि मोक्षकारण, समाधी. तर गंमत अशी आहे की पहिलं धर्म आणि अर्थकारण जर आपण हे केलं तर आपण ऑटोमॅटिक ह्या रस्त्याने चालायला लागतो, त्यामुळे पुढल्या गोष्टी घडतात. पण आपल्याला इच्छाचं धर्मकारण असेल तर आपल्याला मोक्ष ऑटोमॅटिक मिळतो. धर्मकारण म्हणजे काय, मी सगळे नियमांना धरून मी सगळं करते, सगळ्या नियमांना धरून. म्हणजे आपल्याकडे कोड ऑफ एथिक्स सांगितलेलं आहे. मनापासून, आनंदाने, बाय ट्रस्ट, खूप श्रद्धेने मी सगळं करते, तर मला त्याचं फळ मिळणारच. आणि ते समाधी लेव्हलचं फळ मिळणार. म्हणजे लागलीच मोक्षप्राप्ती होऊन जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जाणार असा नाही अर्थ. खूप जो आनंद, चिरकाळ आपल्याला आनंद देणारी जी गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यात घडणार. खूप आनंदी आपलं जीवन जाणार आहे त्याच्यात, जर आपण धर्मकारण केलं तर. आणि मग अर्थकारण केलं तर म्हणजे मला पैसे मिळवायचे आहेत, मी प्रोफेशन सुरू केलं, अरे हे मिळालंच पाहिजे, मी घेते की मी यांच्याकडून 15,000 रुपये घेते, जातो आपण कामाला. इच्छा असेल तर मिळणार आहे, पण माझी इच्छा ज्याची आहे ते मिळेल. पण मग त्याच्यातून ते धर्मकारण आणि आनंद मिळेल असं नाही. चालेल तुम्ही गाल, घरी याल, चित्त शांत नसेल, बिथरलेलं चित्त असेल,
पण तुम्हाला इच्छा पैसे मिळवायची होती ना त्या कामात, याच्यातून ते मिळेल. पण शांती मिळेल का, आनंद मिळेल का त्या गाण्याच्या कार्यक्रमातनं? नाही मिळणार. त्यामुळे आपण जी इच्छा केली आहे, आपण दोन्ही तिन्ही पण इच्छा करू शकतो, त्याच्या प्रायोरिटीज ठरवू शकतो. आपल्यावर आहे ते, आपण कुठली इच्छा करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपण धर्मकारण करतोय किंवा शिकणं असेल किंवा सादरकरण असेल, काहीही कुठल्या कारणास्तव करतोय, तसं आपल्याला फळ मिळतं. आणि प्रायोरिटीज असतात. तसं म्हटलं तर सगळ्यांनाच सगळं हवं असतं, पण आपल्या प्रत्येकाच्या प्रायोरिटीज असतात. मग त्या प्रायोरिटीप्रमाणे आपल्याला फळ मिळतं. तर हा मुद्दा एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तिथे एक उदाहरण दिलं आहे, ते माझ्या मते मी वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे. आता हे अजून एक खूप महत्त्वाचं आहे. व्हॉइस कल्चरिंग आपण म्हटलं, नाट्यशास्त्रात ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. हा क्रम दिलेला आहे नाट्यशास्त्रामध्ये: श्रावक, घन, स्निग्ध, मधुर, अवधानवान आणि त्रिस्थानशोभी. त्रिस्थानशोभीमध्ये तिन्ही ऑक्टेव्हमध्ये तिन्ही सप्तकात गाता येतं असं. म्हणजे रेंज मोठी आहे, बरोबर आहे, पिच रेंज मोठी आहे. आणि ह्याची हेरार्की ऑफ इफेक्ट्स म्हणजे त्याचा जो इफेक्ट होणार आहे प्रेक्षकांवर असेल, आपल्यावर असेल, आपल्या आनंदावर असेल, जो काही इफेक्ट होणार आहे, त्याचा परिणाम होणार आहे, त्याचं जे फळ मिळणार आहे, त्याची ही हेरार्की आहे. तर कशाचं आपल्याला सगळ्यात जास्त फळ मिळेल? तर श्रावकतेचं. ताबडतोब आपण बघितलं ना, श्रावकता लाऊडर हेडला जातो. आणि पहिलं बहिरंगी आहे ना ते, त्यामुळे पहिलं आपल्याला अपील हेडला द्यायलाच लागतो. त्यामुळे श्रावक डॉमिनन्स आहे, सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट आहे. जेवढी एनर्जी जास्त तेवढा परिणाम जास्त. तर श्रावकपणा, तर त्याचा परिणाम असा आहे: टेम्पो, पिच, टिंबर. स्ट्रॉंग पिच विन्स ओव्हर स्ट्रॉंग टेम्पो. म्हणजे पिचमध्ये सुरेल गाणारे आहेत. मी मगाशी जे अगदी सुरुवातीला माझं उदाहरण दिलं ना, मी सुरेल पहिल्यापासून आहे. खूप मला ती देणगी आहे म्हणा. खूप लहानपणापासून मी सुरेल गाते. मी आजही माझी जुनी रेकॉर्डिंग्स ऐकली तर असं वाटतं की आपलं खूप सुरेल होतं. पण आय नेव्हर वन. कशाला? का? कारण बाकीचं काहीच नव्हतं माझ्याकडे. फक्त एक पिच, स्वर सुंदर लागायचे. पण मग पिच, टेम्पो, पिच, टिंबर, व्हॉल्यूम आणि डायरेक्शन म्हणजे विल सगळ्यात प्रॉमिनंट आहे, सगळ्यात महत्त्वाची विल आहे. त्यामुळे ती श्रद्धा डेव्हलप झाली पाहिजे आपल्यात, तो कॉन्फिडन्स आलेला पाहिजे आपल्यात, तर आपल्याकडून ते होणारच. आज ना उद्या आपण यशस्वी होणार. आणि इच्छाच नसेल तर काहीच घडू शकत नाही. त्यामुळे एक शंकर पार्वतीच्या संवादात नेहमी हा एक उल्लेख येतो की पार्वती हे शक्ती स्वरूप, सगळी माया आहे हे पार्वतीचं रूप आहे ना, शक्तीचं रूप आहे हे सगळं. तर पार्वती ती विसरले, विस्मृती आहे तिला की मी पार्वती आहे. आणि तिने शंकराला सांगितलंय, देवोंकादेव महादेव जे बघत असतील त्यांना ही गोष्ट माहिती असेल. तिने शंकराला सांगितलंय की मला विस्मृतीतच राहायला आवडतं, मला आनंद मिळतो विस्मृतीत. तेव्हा मला स्वतःहून इच्छा होईल तेव्हा मी परत पार्वतीचं रूप घेईन. आता शंकराचा सगळा प्लॅन काय आहे तर हिच्यात इच्छा जागी करणं. तो डेव्हलपिंग अवेअरनेस, ज्यासाठी आज आपण इथे आलो आहे. व्हॉइस कल्चरचा हा सगळा सेमिनार आहे. डेव्हलपिंग अवेअरनेस डेव्हलप करणं हेच आपल्या हातात आहे. एकदा इच्छा जागी झाली ना की त्या व्यक्तीला त्याचा मार्ग सापडणार. तर ती इच्छा जागी व्हायला पाहिजे की अजूनही काहीतरी मोठं आहे, सगळं सुप्त आपल्या शरीरात आहे. पिंड ब्रह्मांड न्यायाने एव्हरी पर्सन इज अ डिव्हाइन बिंग. प्रत्येकाला गाणं येत आहे, प्रत्येकाच्यात गाणं आहे. आपण नादब्रह्म आपल्या आत पण आहे, मायक्रो टू मॅक्रो, पिंड ते ब्रह्मांड, ब्रह्मांड ते पिंड, सगळं आहे. आपण एक ह्या ब्रह्मांडाचा भागच आहोत ना. म्हणजे आपल्या पण चराचरात ब्रह्मांड आहेच, पण आपल्याला ते जाणवत नाही आहे. तो अवेअरनेस डेव्हलप करत जसा जाऊ आपण. आणि संगीत हे त्याच्यासाठी उत्तम माध्यम आहे तो अवेअरनेस डेव्हलप करायला. पुढे जायचं. एक फक्त मुद्दा सांगते आणि आपण हे नको हां त्याच्या आधी क्लासिफिकेशन. नादाचं वर्गीकरण अनेक पद्धतींनी केलेलं आहे. नाद म्हणजे काय? सायन्सने केलं आहे, योगाने केलं आहे, याने केलं आहे, बरंच केलं आहे. पण त्याच्यापैकी हे एक वर्गीकरण
योग साधनेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे की वैखरी ते परा 4 लेव्हल्स सांगितलेत वाणीच्या. त्याच्यापैकी माझ्या आधी जे कोण सगळे बोलून गेले ते सगळे त्या वैखरी वाणीबद्दलच बोलत होते. त्याच्या मध्यमा पश्चंती पराबद्दल कोणी बोलत नव्हतं. तोच योग दृष्टिकोन आहे की मध्यमा पश्चंती परा वाणीबद्दल सुद्धा विचारसरणी डेव्हलप करणं. तर वैखरीबद्दल आपण गुगल सर्च केलं ना तर स्पीच थेरपी आणि हे सगळे जे थेरपिस्ट आपल्याला मिळतील ते अनेक विधा पद्धतीने व्हॉइस कल्चरच्या साधना सांगतील. आणि हजारोंनी एक्सरसाइजेस आहेत आणि सगळे चांगले आहेत. आपल्याला प्रत्येकाला एखादा लागू पडेल, दुसऱ्याला दुसरा लागू पडेल. प्रत्येकाला एकच पद्धत लागू पडेल असं नाही. म्हणजे तुम्हाला एक लागू पडलं तर ते ह्यांना लागू पडेल असं नाही. कारण आपली प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे. संगीत रत्नाकरामध्ये शारंगदेवांनी फार सुंदर सांगितलं आहे कसं वेगवेगळ्या प्रकृतीला जे वेगवेगळे आवाज असतात आणि मग कसं त्यांनी वेगवेगळं केलं पाहिजे. हे खूप छान सांगितलं आहे संगीत रत्नाकरामध्ये त्यांनी. त्याच्यात आपण नको जायला, पण बेसिकली लक्षात घेतं की त्या वैखरीवर खूप जो वेस्टर्न लोकांनी सगळा अभ्यास केलेला आहे आज जे विकसित झालं आहे स्पीच थेरपी आहे हे सगळं आणि खूप प्रभावी आहे. ते निश्चितच प्रभावी आहे, पण ते सगळं वैखरीसाठी. वैखरीच्या पुढे पाश्चिमात्य देश विचार करू शकत नाहीत. आणि भारतीय संस्कृतीचा योगाचा जो वाटा आहे तो ह्या इतर 3 वाणींचा वाटा आहे, खरा वाटा. तर तो मध्यमा पश्चंती आणि परा आपल्या ज्या संगीत साधना वगैरे सगळ्या सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपली मध्यमा पश्चंती परा वाणी डेव्हलप होते ऑटोमॅटिकली. आपल्याकडे गुरु शिष्य पद्धतीने शिकवायला सांगितलं आहे, बरोबर आहे. तर आपण कसे गायला बसतो, गुरु आपल्यासमोर बसले, मी बसले, आता तुम्ही कसे माझ्याकडे असे बघताय ना, म्हणजे माझ्या मॅनरिझम्स बघताय. म्हणजे तुम्हाला तुमच्या स्किनमधून सुद्धा तुम्ही ते घेताय आतमध्ये व्हायब्रेशन्स 1 to 1. मी मगाशी ते बालगंधर्वांचं उदाहरण सांगितलं, रेकॉर्ड ऐकतोय तेव्हा 1 to 1 नाही आहे, तिथे तो माणूस नाही आहे आत्ता, आपण रेकॉर्ड ऐकतोय. त्यामुळे आपण फक्त वैखरीचा आनंद घेतोय. त्याच्या मध्यमा पश्चंती पराचं आपल्याला काहीच माहिती नाही आहे. म्हणजे त्याचा आतलं विचार काय आहेत, आपण धर्मकारण अर्थकारण वगैरे बघितलं ना, त्याची मानसिकता काय आहे ते सांगायची, ते आपण आत्मसात नाही करत होतो आणि ते अब्झॉर्बिंग आहे. तर ही मध्यमा वाणीमध्ये आपल्याला लक्षात येईल की आपले इथे सगळे गुरु शिष्य परंपरेत शिकलेले आहेत. तर तुम्हाला लक्षात येईल की आपले सर किंवा बाई कोण असतील त्यांनी काही उच्चारायच्या आधीच आपल्याला कळलंय की ते काय उच्चारणार आहेत. अजून तोंडातून बाहेर नाही पडलेलं स्वर, पण मला कळलंय काय म्हणणार आहेत त्या. अँटिसिपेशन. किंवा साथीदार जे वाजवतात ना, पेटी वाजवतात साथीदार किंवा व्हायोलिन वाजवतात साथीदार, त्या हुबहू त्यांचं बोलतायत की नाही तर ह्यांचं आलेलं असतं अगदी. तर ते मध्यमा वाणी ऐकतात त्यांची. ते असे साथीदार कसे करतात, असे बघतात, ते आत्मसात करतायत ती मध्यमा वाणी. त्यांच्या हृदयाला हृदय जाऊन भिडतं. म्हणून ताळमेळ असायला लागतो त्या 2 जणांचा, हार्ट बाइंडिंग असायला लागतं. तर त्यांना ते मध्यमा वाणीतून यायला लागतं. आपल्याकडे मध्यमा वाणी शिकवलेली आहे, फक्त नाव नाही दिलं त्याला की ही मध्यमा वाणी, असं नाव नाही दिलं, पण सांगितलंय की असं शिका की तुमची मध्यमा वाणी डेव्हलप होईल. तुम्हाला कळायला लागेल. फीडबॅक लोकांचा घ्यायची गरज नाही पडणार तुम्हाला, लोकांना विचारायला नाही लागणार कसं झालं माझं, असं विचारायची गरज नाही पडणार. तुम्हाला आधीच कळलेलं असेल लोकांना आवडलाय का नाही आवडलाय, किती जणांना आवडलाय, किती जणांना नाही आवडलाय, हेही कळेल तुम्हाला. आपलं औपचारिक म्हणून आपण विचारू, लोक औपचारिक म्हणून सांगतील, पण ते हार्टमधलं असेल असं नाही. पण आपल्याला जर इथलं कळलं तर ते कळतं. पश्चंती म्हणजे काय, दिसतं आपल्याला, आपल्या मनात ते दृश्य तयार होतं, चित्र तयार होतं. आपण मला आठवतं मी गाणं शिकताना असं काहीतरी एक येत होतं, अटॅक टाईम ना. आता मला त्याचं सगळं अर्थ कळत आहे, पण तो अटॅक टाईम यायचा नाही. आणि मी असं म्हणायचं की त्या मला शिकवत आहेत ना, मी 1-2 महिने खूप जणांकडे शिकले हा गाणं.
तर त्या बाई मला शिकवत आहेत ना, तर त्या असं काहीतरी करतायत आणि त्यांना ते येत आहे. मी म्हटलं ना पॉश्चर, बॉडी पॉश्चर्स. मग मी असं करायला लागलं आणि मला यायला लागलं. आणि मग मी विचार करायला लागले ह्याची गरज आहे का करायची? नाही, ती त्यांची पद्धत झाली, त्यांनी काढलेलं ते चित्र झालं. ह्याची डिपेंडन्सी नसली पाहिजे. पण मी माझ्या मनात तसं चित्र काढू शकते ना, मनाने. मग मी मनाने हात वरती नेऊन करायला लागले. पण शेवटी आलं कुठे पाहिजे आपल्याला? गळ्यात. ह्याची डिपेंडन्सी गेली पाहिजे, ह्याची डिपेंडन्सी गेली पाहिजे. आपल्याला नुसतंच गळ्यातून आलं पाहिजे ते. तर येत आहे का मला? हो, यायला लागलं. म्हणजे मनात मी ते दृश्य तयार केलं. हां, मनात दृश्य तयार केल्यावर यायला लागलं. मला येत नसेल एखादी गोष्ट तर मी विचार करायचे की सर कसे म्हणतील, आणि मला गळ्यातून ती ताण यायला लागायची. अशी कशी आपोआप कशी यायला लागली? म्हणून आपल्याकडे सरस्वतीचा फोटो ठेवा, आपल्या गुरूंचा फोटो समोर ठेवा आणि गायला लागा. पश्यंती, दॅट इज पश्यंती. तुम्हाला ते आत्मसात होईल. पश्य म्हणजे बघणे. तुम्ही तो नाद बघा. आणि मला आताही हे बोलताना अंगावर रोमांच येतात. आणि आपल्याला नाद बघायला शिकवलाय, सांगितलं नाही की याला पश्यंती वाणी असं म्हणतात. आपल्याकडे दुर्दैवाने मधला एक कालखंड असा गेला 1,500-2,000 वर्षाचा की जिथे रिसर्च नावाची चीज थांबलेली होती. का? कारण आक्रमणं आणि अशी बरंच काय काय सोशल कंडिशन्समुळे आपल्याकडे सगळं झालं नाही. त्यामुळे खंडित झालं आहे, जुनं आणि नवं ह्याच्यातलं खंडित झालं आहे. ते आपण प्रवाह परत जागे करू शकतो. तर आपल्याला पश्यंती शिकवली आणि विल तर शिकवलेलीच आहे. इच्छाशक्ती जागी करा हे तर आपल्याला पहिल्यापासून माहितीच आहे, शिकवलेलंच आहे. की असं आपण म्हणतो ना, तू काय म्हणायचं, मला शब्द आठवत नाही आता तो. आपण ध्यास घेतला पाहिजे. आपल्याकडे ध्यास हा शब्द वापरला गेला, किंवा निधीत ध्यास. एवढं की तुम्हाला जळीस्थळी पाषाणी ती गोष्ट दिसली पाहिजे. आता त्यांनी उल्लेख केला ना तबला, तालाबद्दल. ते त्यांच्या बोलण्यातही सर्जरीमध्ये सुद्धा तालाबद्दल बोलत आहेत. सर्जरीत सुद्धा तालच लागतो, टेम्पो असतो तो. एक्झॅक्ट वेळेला एक्झॅक्ट गोष्ट व्हायला लागते. ती जर लय तुम्हाला आली नाही तर तुम्ही सर्जरी नाही करू शकणार ना. तो निधीत ध्यास लागतो तालाचा. जे काही तुम्हाला शिकायचं असेल त्याचा निधीत ध्यास. आपल्याकडे शब्द विल हा वापरला नाही, इच्छाशक्ती हा शब्द वापरला नाही, पण ध्यास हा शब्द वापरला. ध्यास घ्या त्या गोष्टीचा, आपोआप तुम्हाला यायला लागेल. एवढा ध्यास, त्याला एनर्जी द्यायची आणि श्रद्धे दे की मला असं वाटतं ना, म्हणजे येणारच मला. का नाही येणार? त्यामुळे श्रद्धेची जोड नसेल तर नाही, तो ध्यास उपयोगाचा नाही. त्याला खत कशाचं घातलं पाहिजे? तर श्रद्धेचं. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ट्रान्सेंडंट साऊंड, द विल. पुढे जाऊ, हे नको. श्रुतीबद्दल मी सांगू का? श्रुती हा जो कन्सेप्ट आहे ना, त्याच्यातला मॅथमॅटिकली बऱ्याच जणांनी सांगायचा प्रयत्न केला आहे. मॅथमॅटिक्समध्ये मी कमी आहे, थोडी कच्ची आहे, ते मला फारसं कळत नाही. पण श्रुतीचा अनुभव आपण घेऊ शकतो. गाणाऱ्यांनी तो अनुभव घेतलेला असतो, फक्त त्याचे कारणमीमांसा आपल्याला माहिती नसते त्या अनुभवाची. तर आपल्या हृदयाच्या ठिकाणी, मध्यमा वाणीच्या ठिकाणी, मध्यमेच्या ठिकाणी नाड्या असतात. 22 नाड्या आहेत. त्या चक्रातून निघालेल्या 22 नाड्या आहेत आणि त्याच्यातून वायूचा प्रवाह जात असतो. आणि जशी ती वाणी स्फुटेल तसं त्या सगळ्या प्रवाहित होतात. आणि त्या श्रुती आहेत, त्या आपल्याला ऐकू यायला लागतात. त्यामुळे आधी ऐकू यायला पाहिजेत आपल्याला. मध्यमा वाणी आपली जसजशी विकसित होईल तसतशा आपल्याला त्या श्रुती ऐकू यायला लागतील, तसतशा आपल्याला गाता यायला लागतील. जर ऐकूच आल्या नाहीत तर गाताच नाही येणार. ऐकू यायला लागल्या की ते बारकावे आपल्याला बरोबर गाता यायला लागतील. त्याच्यातलं मॅथमॅटिक्स काय आहे हे मॅथमॅटिशियनकडून घेऊ. पण मॅथमॅटिक्सने गाता येत नाही. गाता येईल कधी? आपण मध्यमा वाणी ऐकायला लागलो की आपल्याला गाता यायला लागेल. लिसनिंग आपण म्हटलं ना, हिअरिंग, ऐकणं हे घडलं पाहिजे. तर हे श्रुती
दॅट विच कॅन बी हर्ड, जे ऐकू येऊ शकतं. तर इथपर्यंत आहे ते ऐकू येऊ शकतं आपल्याला. त्यामुळे ते ऐकता जे येतं ते ऐकायला पाहिजे. तसं प्रत्येक चक्रांच्या ठिकाणी अशा 22 आहेत. त्यामुळे सगळ्या सप्तकांमध्ये 22 श्रुती आहेत. आपल्याला मी आणलाय बरंच, कारण आपल्याला आधी 3 तास दिले होते ना, म्हणून मी 3 तासाच्या हिशोबाने आणलाय. पण आपल्याला इथे थांबायचं असेल तर थांबू. हां, आणि काही फक्त प्रश्न असतील तर आपण घेऊ, कारण काय आपण घेऊ तेवढं आहे, करू शकतो आपण, न संपणार आहे. पुढल्या वेळेसाठी काहीतरी ठेवलं पाहिजे. योगाचे रूल्स घ्यायचे. योग आणि जनरल व्यायाम ह्याच्यामध्ये बेसिक फरक काय येतो बघूयात. एक स्लाइड मागे जाता. ही पहिली आहे का योगा रूल्सची स्लाइड? हां. तर योग आणि योग म्हणजे काय आपण बघितलं ना, योग चित्तवृत्ती निरोधः, योग कर्मसु कौशलम, ह्या ज्या त्याच्या व्याख्या ऐकल्या तर आपण काहीही योग दृष्टीने करू शकतो. योग ही दृष्टी आहे, दृष्टिकोन आहे. आसन आणि प्राणायाम म्हणजे योग नाही. हां, प्राणायाम आपण केला, अनुलोम विलोम आपण खूप सीडीज आणि हे टी व्हीवर खूप लागत असतं, प्राणायाम कसा करा आणि हे ते आपण करू शकतो. पण जर आपलं त्याच्यात चित्त नसेल, मन नसेल, जाणीव तिथे नसेल, अंतर्बाह्य आपली जाणीव नसेल, तर तो योग होतच नाही. आपण नुसतेच श्वासाचे एक्सरसाइजेस करतो आणि मग आपण म्हणतो की योगाने ना काही फारसं नाही हो लवकर होत, खूप वेळ लावतो योग वेळ नाही लावत. योग जर आपल्याला खऱ्या अर्थी करता आला तर योगा एवढं प्रभावी अस्त्र नाही. म्हणजे जे तुम्हाला 10 वर्षाच्या साधनेतून शक्य झालं नाही ते 1 आणि 2 दिवसाच्या साधनेतून शक्य होईल, एवढं योग प्रभावी माध्यम आहे. ऑपरेशनसारखं करू शकतं. फक्त त्याचं टेक्निक आपल्याला कळलं पाहिजे. जे काही करू, मग ते तुम्ही गात असाल, प्राणायाम करत असाल, आसन करत असाल, मुद्रा करत असाल, काहीही करत असाल, ते कसं करायचं हे महत्त्वाचं आहे. क्वालिटी इज इम्पॉर्टंट. तर अवेअरनेस जिथे जातो त्याचा एक रूल सांगते, एनर्जीचा रूल. जिथे जाणीव असेल तिथे काम होणार. जर जाणीव आपली आता काम होणार नाही, मी सांगते त्याचं. कारण आता आपली जाणीव आहे घरी जायचं आहे, मला घरी जाऊन अमुक करायचं आहे. जाणीव कुठे आहे? इथे मी ऐकते आहे, तर ह्याचं काही काम होणार नाही. जाणीव इथे असेल तर झटकन तिथल्या तिथे ते काम घडतं, कारण योग घडतो ना. जाणीव जिथे आहे तिथे एनर्जी जाते, तिथे ऊर्जा जाते. म्हणजे मी आत्ता विचार करते की मग ठाण्याला काय झालं असेल, आता मग मला कुठली गाडी मिळणार, मग मला माझ्या मनात जर एक चालू असेल आणि मी सवयीने, आता मला खूप पाठ झाला आहे ना हे सगळं, तर मी बोलते आणि मनात विचार वेगळे चालू आहेत. हे आपण असं करू शकतो. मल्टीटास्किंग, हल्ली खूप एक्सपर्ट आहेत लोक मल्टीटास्किंग करण्यात. मल्टीटास्किंग इज डिफरंट. आपण एका वेळेला 10 गोष्टी करत असतो, याचा अर्थ 10 ठिकाणी अवेअरनेस असतो असं नाही. काही आपण ड्रायव्हिंग करतो तसं ड्रायव्हिंग करता करता गप्पा मारतो, ड्रायव्हिंगमध्ये अवेअरनेस नसतो आपला, ते आपण ब्लाइंडली करत असतो. तर जाणीवपूर्वक जर आपण केलं, अवधानवान जे आहे ना, ते जाणीवपूर्वक आपण जेवढ्या गोष्टी करू ते सगळीकडे अवधान आहे. दॅट इज द रिअल मल्टीटास्किंग. तर सगळीकडे अवधान ठेवता जसं येईल तसं जे काही आपण करू तो योग आपल्याला घडवता आला पाहिजे, तर आपल्याला क्विक रिझल्ट्स मिळतात. आसन सिद्धिका नाही, पुढे नाही. योगाचं जे मी सांगते, जाऊ दे, ती स्लाईड शोधायला नको. तुझं महत्त्वाचं आहे अवेअरनेस, हा एक भाग आहे. आणि आपण जी कुठली कृती करू तर त्याच्यानंतर जाणीव आपण स्वतःच्या देहात ठेवली पाहिजे. म्हणजे मी जर एखादा षड्ज लावला, तानपुरा लावला, ऐकला, काय छान वाटतंय इथे, काय पोटात वाटतं, इथे किती छान वाटतं, हे जी जाणीव आहे ना आपल्या आतमध्ये सामावून घेणं,
सगळ्या सेन्सेसना जागं करणं आपल्या, ते ऐकताना, म्हणताना, बोलताना संपूर्णपणे ऐकणं, फक्त वैखरीतून नाही, आपली मध्यमा पश्चंतीपरा सगळं एकत्र, ऑल टुगेदर, होलिस्टिक, तर तो सुवर्ण मध्य आपल्याला बरोबर साधता येतो आणि आपल्याला तो योग घडतो आणि पटापट रिझल्ट्स मिळतात आपल्याला त्याचे, जे कुठली साधना करू त्याच्यात. तर ही गोष्ट सर्वात महत्त्वाची. आणि देहधारणा आणि प्राणधारणा अशी योगामध्ये त्याला नावं आहेत. तुम्ही जे काही कराल ते देहधारणा त्याच्यात करायची. ते झाल्यानंतर ॲक्टिव्हिटी केली ना, त्या ॲक्टिव्हिटीला पूरक विश्रांती पण द्यायची. आहार जसा देऊ, ॲक्टिव्हिटी क्रिया देऊ, त्या क्रियाला पूरक विश्रांती असली पाहिजे. आपण काय करतो, एक्सरसाइजेस करतो आणि हे धावतो, विश्रांती नाही देत. म्हणजे जे काही खाल्लं आहे, हो हो, तर ते पण हे योगाबद्दलचं आपलं आहे ना, म्हणून ते सांगणं गरजेचं आहे की योग करा म्हणजे काय करा, दैनंदिनमध्ये योग करायचा म्हणजे काय करायचं. तर जे काही आपण करतोय ते संपूर्णपणे करायचं. चित्त एके ठिकाणी, म्हणजे शरीर एके ठिकाणी, मन एके ठिकाणी आणि आत्मा तर अजूनच भलतीकडे. असं झालं तर तो योग घडत नाही. योग म्हणजे शरीर, आपलं पंचकोश सगळे त्या ठिकाणी असले पाहिजेत. आणि एक्सपान्शन ऑफ अवेअरनेस, यू कॅन डू एक्सपान्शन, म्हणजे अवेअरनेस वाढवू शकतो, अवधान वाढवू शकतो, इथेही तिथेही तिथेही तिथेही. ते मग आपली कपॅसिटी जशी असेल, साधना जशी असेल तसं आपल्याला करता येईल. पण हे मुख्य लक्षात ठेवायचं की अवेअरनेस जिथे असेल, जिथे जाणीव असेल, तिथे ऊर्जा जाणार आहे. त्यामुळे ह्या दृष्टीने योगसाधना आपण करायला पाहिजे. मग आपण ते प्राणायाम करू, म्हणजे मग कुठलीही ब्रीदिंग एक्सरसाइजेस केले तरी तो प्राणायामच होणार आहे. प्राणायाम म्हणजे काही वेगळे अनेक विध प्राणायाम सांगितलेले आहेत. हठयोगात काही सांगितले आहेत, ब्रह्मविद्येत सांगितले आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंगवाल्यांनी काही सांगितले आहेत, खूप प्रकारचे प्राणायाम सांगितले. त्याच्यातला आपल्याला आवडेल तो आपण घ्याव्या. साधे ब्रेथ एक्सरसाइजेस केले, साधे ॲबडॉमिनल ब्रीदिंग केलं, साधं शोल्डर ब्रीदिंग केलं तरीसुद्धा इट विल बी योग इफ यू आर डुईंग फुलफिलिंग ऑल दीज पॉईंट्स. ओके. आणि पुन्हा एकदा उत्तम श्रवण केल्याबद्दल धन्यवाद. आणि मला इथे ह्या अवेअरनेस डेव्हलप करण्यासाठी प्रीतीचे विशेष आभार. आणि सगळ्यात ह्याच्याशी निगडीत असलेल्या सगळ्याच लोकांचे, कारण तिने म्हटलं, बाकीच्यांनी ऐकलं नाही का, जे तिने प्रभावीपणे ते सांगितलं. तर सर्वांचेच आभार. आणि आपण इथे आत्ता एवढा उशीर होऊन सुद्धा उपस्थित राहून आपण सगळे ऐकताय, याबद्दल आपले पण सगळ्यांचे आभार. आणि पुन्हा बरंच राहिलं आहे, त्यासाठी पुन्हा आपण एकदा भेटूयात अशी मी इच्छा व्यक्त करते. योगा प्राणायाम वगैरेचं संगीतामध्ये काय महत्त्व आहे मॅडमनी आता आपल्याला सांगितलं. मॅडमनी आणखी खूप चांगल्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत ज्या आपल्याला ऐकायच्या होत्या, परंतु वेळ इतका कमी आहे आपल्याकडे की त्यामुळे मी मॅडमची क्षमा मागतो. आणि यानंतर लगेच आभार प्रदर्शनाचा शेवटचा भाग मुंबईला सरांना आमंत्रित करतो की त्यांनी आभार प्रदर्शन. हां, अध्यक्ष भाषणाकरता अमोल मॅडमना मी आमंत्रित करतो. आजच्या या सेशनमध्ये उपस्थित असलेले या विषयाच्या ज्या तज्ज्ञ मार्गदर्शक श्रीमती गोखले मॅडम, डॉक्टर गोखले, आणि व्यासपीठासमोरच्या सगळे मान्यवर, सगळे गायक. मी जास्त बोलणार नाहीच आहे, कारण गाणाऱ्याला बोलता येत नाही म्हणतात, मला बोलताच येत नाही. पण मला जे काही भावलं ते मी थोडंसं 1-2 मिनिटात बोलणार आहे. गाणं नुसतं कंठ्यात असून चालत नाही, तर शरीराचा कणन अणुरेणू, रंध्र हे गाणं हवं लागतं. आणि ते जेव्हा ते होतं तर ते काय असतं हे आज आपल्याला गोखले मॅडमने इथे सांगितलंय. रत्नाकरामध्ये शारंगदेवानं म्हटलंय, ब्रह्मग्रंथीज मारुतान गतीनाम चित्तेंद्रित पंकजे.
तर ह्या चित्ताच्या आनंदासाठी रंजको जनचित्तानाम हे आपल्याला इथे असलेल्या सर्व गायकांना माहिती आहे. सगळेजण गायक आहेत, उत्तम गायक आहेत. मात्र कंठाची मशागत कशी करायची, टू कल्टिवेट अवर व्हॉइस, दॅट इज व्हॉइस कल्चर, सगळ्यांचं उत्तम आहे. मात्र आणखी मशागत करून आपल्याला ते चांगलं कसं आपलं प्रोजेक्शन होईल ह्याच्यासाठी आपण सगळे ज्ञानपिपासू लोक या ठिकाणी आलो आहोत आणि नवीन नवीन आपल्या ज्ञानात भर पाडतो आहोत. प्रकृती, मनस्थिती आणि वृत्ती यांच्यावर जर कंट्रोल करायचं असेल तर योगासारखं, योगाशिवाय दुसरं कुठलंही औषध नाही आहे. सॉफ्ट व्हॉल्यूम अपील्स एव्हरीबडी. हे पण अतिशय चांगलं त्यांनी सांगितलं आहे. आणि ब्रह्मानंदी सहोदरावस्था जर आपल्याला मिळवायची असेल, ये हृदयचे ते हृदय घालायचे जर असेल, कारण गायक व्यासपीठावर बसून आतापर्यंत जे काही शिकलो, गुरुमुखातून ज्या काही आपण विटा घेतल्या, त्या केवळ आपण रचत नाही, रचत तर जातो सेल्फ मांडतही जातो, त्याच्या विस्तृत आपण त्याच्यामध्ये एडिशनही करत असतो. मात्र ही परमोच्च अवस्था जर आपल्याला आपल्या सहित श्रोत्यांना प्राप्त करून जायची असेल तर प्रत्येक गायकानं योगाला शरण जाणं आवश्यक आहे. लास्ट बट नॉट लिस्ट, युअर व्हॉइस शुड बी ग्लुईंग, स्निग्ध असायला पाहिजे. आणि ह्या पूर्ण व्याख्यानपर मॅडमच्या जवळ असलेली जी अभिधा शक्ती आहे, परा, पश्यंती, मध्यम आणि वैखरी तर त्यांची अतिशय रसाळ होती, त्यांची रसवंती प्रवत होती. आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय. ह्या त्यांच्या वाणीचा आपण घेतलेला निश्चित म्हणजे वाणीने योगाचं जे महत्त्व सांगितलं आहे त्याचा आपण निश्चित उपयोग कराल अशी मला आशा आहे. अँड व्होकल डाएट इज इम्पॉर्टंट फॉर व्होकल हायजीन, हे मेन त्यांचं सूत्र होतं त्यांच्या व्याख्यानाचं. अतिशय आपल्याला भावलेलं आहे. माझ्या मनात असंख्य प्रश्न आहेत मॅडम, परंतु वेळेअभावी काय मी आता खरोखरी आपल्याला विचारणार होते, कारण मी एक परफॉर्मिंग आर्टिस्ट आहेच आहे, पण मी एक टीचर पण आहे. त्याच्यामुळे ख्याल गाताना किंवा ठुमरी गाताना जे व्हॉइस मॉड्युलेशन्स आम्ही करतो ते ॲज अ आर्टिस्ट म्हणून मला येतं, परंतु माझ्या समोरच्या स्टुडंटचा आवाजही चांगला आहे, ते गातातही चांगले. मात्र हे जे मॉड्युलेशन्स आम्ही जे करतो ते कसे करावेत आणि योगासाठी त्याच्याकडे काही उपाय आहेत का यासंबंधी मी आपल्याला विचारणार होते. आणखी अनेक प्रश्न आहेत. तुमचं पुस्तक मला दिसतंय, ते खुणावतंय आणि त्याचा मी तुमचा पत्ता घेऊन निश्चित तुमच्याशी कॉन्टॅक्ट करीन आणि आम्हाला सगळ्यांना याचा उपयोग होईल असं मला वाटतं. आणि सगळ्यात शेवटी नाही, खरं तर मी पहिलेच आभार मानायला पाहिजे होते. माझे बंधू प्राध्यापक अभय गल्ले सरांनी मला ही संधी दिली, त्याच्याबद्दल मी ऋणी आहे. नॅशनल लेवल म्युझिक कॉन्फरन्सच्या दुसऱ्या सत्रामध्ये माननीय डॉक्टर अंभोरे मॅडम यांनी अध्यक्षस्थान भूषवले आणि केलेला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर मंजिरी गोखले यांनी सुद्धा शास्त्रीय संगीत शिक्षणात योगा प्राणायाम याची विस्तृत अशी महत्त्व आपल्याला पटवून दिलेले आहेत वेगवेगळ्या उदाहरणातून. त्यांचेही खूप खूप आभार. आणि या मध्ये जे सहभागी झालेले सर्व प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी यांचेही आभार. आणि यानंतर लगेचच काही क्षणामध्ये संगीत रचनी या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे, तरी कुणीही श्रोत्यांनी आपले आसन सोडून मॅडमचं जे पुस्तक आहे मंजिरी गोखले मॅडमचं, ते आपल्या संगीत विभागाला देऊ इच्छितात, तर गद्रे सरांनी ते पुस्तक स्वीकारावे असं त्यांना विनंती. धन्यवाद मॅडम. अजूनही कोणाला तुमच्या संगीत विभागासाठी पुस्तक हवं असेल तर मी देते. आहे, आणलेत तुमच्या लायब्ररीसाठी, म्हणजे सगळ्याच विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. मी आणलेत हां.
सगळ्यांना अभयचं पुस्तक बसा ना. मग मी बसते त्यांचं होईपर्यंत देते. हा इथेच असेल. माझे पिशवी आहे. खूप मस्त असं ना एक म्हणजे हाफ अवरमध्ये प्रत्येकाचं फॉर एक्झाम्पल असं करून सांगायला तुम्हाला खरं वेळ हवा आहे. पण काही वेळेला म्हणून मी हा कोर्स घेते. अहो एवढा मोठा विषय आहे हा ना. विषय मोठे आहेत आणि फॉर एक्झाम्पल काही एक दोन विद्यार्थी असं तयार करून की त्यांच्याकडनं त्या सगळ्यांची आपल्याला एक हे देता येईल मुलांना. खूप सुंदर करतात त्या अतिशय म्हणजे नाही पण आहे ना, वेळ कमी दिला. हे जे आहे ना, आपणच बोलायचं हे आणि आपण करायचं त्याच्यात वेळ जातो. हे आहे ना, हा कोर्स आहे. हा आपण डिस्टंट पण करू शकतो, प्रत्यक्ष पण मी घेते. ते तुम्ही वाचाते सावकाशीने. अजून कोणाला देता येईल म्हणजे मला डिपार्टमेंट हेच कोण आहेत ते माहिती नाही. कोणाचा उल्लेख केला हां सर म्हणून मध्ये बोलला हां म्हणजे मी ज्यांच्याकडे गाणं शिकले ना, शामराव कुलकर्णी म्हणून स्वामी धर्ममध्ये. अच्छा क्या बात आहे. मला ते आपण म्हणतो ना गुरूंना आपली क्षमता कळते. मला म्हणायचं केसरबाईंसारखं गायचं आहे तुला. म्हटलं सर्व काय हसतील लोक. म्हटलं ऐकलं तर म्हणून तुझ्यात क्षमता आहे. क्षमता असणं वेगळं पण त्यासाठी तो वेळ द्यायला लागतो, देता येणार नाही. पण त्यांनी तुम्हाला ओळखून जर तुम्ही तुमची ओळख पटायला इतका वेळ लागतो ते पचनी पडायला. आणि नाही आणि मग त्याच्यातलं मी लक्षात येतं शेवटी गायकीसाठी जसं त्या केसरबाईंचा होतं तसं त्यांच्या आवाज साधण्यासाठी त्यांचं अस्थायी अंतराचं गाणं आहे का आता पुस्तक अवेलेबल? मला माझं कोणाकडे तरी मिस झालं पुस्तक. मी लायब्ररीतूनच घेतलं होतं. नाही माझं मी स्वतः घेतलेलं पुस्तक होतं पण ते माझं मिस झालं. तुम्ही बसा ना, तुम्हाला कोणाशी बोलायचं आहे का? नाही मला ही पुस्तकं म्हटलं कुठले डिपार्टमेंट मला माहिती नाही आहे. नाही अजून ते असलेल्यांपैकी मला माहिती नाही कॉलेजमधलं. सांगू शकेल.